Okay, good morning. Online. लवकर जॉईन. येस. करायचं तर आपण काल काय पाहिलं होतं? कायदे निर्मिती. येस. डिफरंट टाइप्स ऑफ बिल हे शेवट होतं आपलं. विधेयकाचा प्रकार पहिलं होतं सर्वसाधारण विधेयक. Then विधेयक. Then विधेयक. घटना दुरुस्ती विधेयक. बरोबर. आता सर्वसाधारण विधेयक म्हणजे जनरल बिल. सर्वसाधारण विधेयक म्हणजे काय? जे आपण बघितलं की राज्याचे 3 अंग आहेत. पहिला आहे कायदेमंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्यायमंडळ. कायदेमंडळाचं काम काय आहे? कायदे करणे. तर कायदेमंडळामध्ये जे कायदे केले जातात, कायदेमंडळामध्ये जे कायदे केले जातात आपण बघितलं बिल आणि विधेयक. बिल आणि ऍक्ट याच्यामध्ये काय फरक बघितला होता? विधेयक आणि कायदा. सभागृहामध्ये जे विधेयक मांडलं जातं त्याच्यावर चर्चा केली जाते आणि चर्चेच्या अंती त्याच्यावर मतदान करून त्याचं रूपांतर होतं कायद्यामध्ये. ज्यावेळेस लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची परवानगी स्वाक्षरी झाली की त्याचं बिल विधेयकाचं रूपांतर होतं कायद्यामध्ये. तर मग असं विधेयक जे सर्वसाधारणपणे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या संमतीद्वारे पास होत असतं त्याला सर्वसाधारण विधेयक म्हणतात. सर्वसाधारण विधेयकाला काय लागतं? सर्वसाधारण विधेयकाला सिंपल मेजॉरिटी म्हणजे सर्वसाधारण बहुमत लागतं. साधारण बहुमत म्हणजे उपस्थित लोक आहेत, उपस्थित लोक आणि त्यांनी मतदान केलं तर त्यांच्यापैकी बहुमत. आता आपण बघितलं लोकसभेची स्ट्रेंथ किती होती? 543 टोटल. पण त्याच्यापैकी फॉर एक्झाम्पल 500 लोक उपस्थित आहेत आणि तेवढ्या लोकांनी मतदान केलं तर याचं सामान्य सर्वसाधारण बहुमत काय असेल? याच्या निम्मा म्हणजे 250 प्लस 1 251. सिंपल मेजॉरिटी म्हणतात त्याला. आपण मेजॉरिटीचे प्रकार पाहिले होते. कुठले कुठले मेजॉरिटीचे प्रकार? एक सिंपल मेजॉरिटी, त्याला काय म्हणतात? साधारण बहुमत. दुसरं परत विशेष अब्सोल्यूट. तिसरं स्पेशल. चौथं इफेक्टिव्ह. निरपवाद बहुमत, विशेष बहुमत आणि प्रभावी बहुमत. बरोबर. आता सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय? साधारण बहुमत म्हणजे काय? उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या बहुमताने. म्हणजे आपण बघितलं की 100 लोक उपस्थित आहेत, टोटल स्ट्रेंथ किती का असणार, उपस्थित किती आहेत? 100. त्याचं बहुमत किती होईल? 51. म्हणजे हे साधारण बहुमत. आपल्या संविधानातील बहुतांशी जो भाग आहे तो साधारण बहुमतानंच पूर्ण केला जातो. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं
तर जे सर्वसाधारण कायदे केले जातात, हे जे बघतो आपण सर्वसाधारण विधेयक, जे सर्वसाधारण कायदे केले जातात ते सुद्धा साधारण बहुमतानेच पास केले जातात. लोकसभा आणि राज्यसभामध्ये त्याला फक्त साधारण बहुमत लागतं. साधारण बहुमत म्हणजे उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या संख्येचं बहुमत. त्याच्यानंतर अब्सोल्यूट बहुमत. निरपवाद बहुमत म्हणजे काय? म्हणजे बघा, आपली लोकसभेची स्ट्रेंथ किती आहे? 543. मग आपण साधारण बहुमताला म्हटलं की उपस्थित व मतदान करणाऱ्याचं बहुमत. पण अब्सोल्यूट किंवा निरपवाद बहुमतामध्ये एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, बरोबर, एकूण सदस्य संख्येचं बहुमत. एकूण सदस्य संख्या किती आहे? 543. आता याचं बहुमत किती होईल? बरोबर, याचा निम्मा 271 जवळपास. म्हणजे एवढं म्हणजे काय झालं? अब्सोल्यूट बहुमत. पण साधारण बहुमत उपस्थित व मतदान करणाऱ्याचं बहुमत, उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या संख्येचं बहुमत. अब्सोल्यूट म्हणजे एकूण सदस्य, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत. क्लिअर? त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटी. आता स्पेशल मेजॉरिटी मध्ये दोन गोष्टी येतात. एक, आपण जे अब्सोल्यूट बहुमत बघितलं, निरपवाद बहुमत बघितलं, तेच एकूण सदस्य संख्येचे बहुमत. आणि अजून एक काय? उपस्थित व मतदान करणाऱ्यांचे 2/3 बहुमत. क्लिअर आहे? विशेष बहुमतामध्ये दोन दोन बहुमताची गरज असते. एक, जे आपण निरपवाद बहुमत बघितलं, अब्सोल्यूट बहुमत. एकूण सदस्य संख्येचं बहुमत 543 पैकी एकूण सदस्य संख्या 272, एवढं तर लागणार. पण उपस्थित व मतदान करणाऱ्याचं 2/3 बहुमत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया की समजा 300 लोक उपस्थित आहेत. 543 पैकी पहिली अट काय? स्पेशल बहुमतची, विशेष बहुमताची. एकूण सदस्य संख्येचं बहुमत 272 तर लागणारच. दुसरी अट काय? उपस्थित व मतदान करणाऱ्याचं 2/3 बहुमत. आता उपस्थित व मतदान करणाऱ्याचं 2/3 बहुमत मध्ये किती झालं? हे 200. मग बघा, जर लोकसभेची सदस्य संख्या एकूण 543 आहे, पहिली अट काय? एकूण सदस्य संख्येचं बहुमत 272 पाहिजे. त्याच्याबरोबर उपस्थित व मतदान करणाऱ्याचं बहुमत. पहिली अट पूर्ण झाली, पण दुसरी अट पूर्ण होते का? उपस्थित व मतदान करणाऱ्याचे 2/3 बहुमत. हे 200. म्हणजे 272 पेक्षा कमीच आहे. म्हणजे दोन्ही अटी पूर्ण झाल्या का? नाही. एवढं तर लागणारच आहे तुम्हाला. एकूण सदस्य संख्येचं 272 तर लागणार. पण त्याच्याबरोबर उपस्थित व मतदान करणाऱ्याचं 2/3 बहुमत. म्हणजे याच्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे ते. म्हणजे ही जी संख्या आहे ती याच्यापेक्षा जास्त पाहिजे. उपस्थित व मतदान करणाऱ्याचं बहुमत. किमान बहुमत तर एवढं लागणारच तुम्हाला, पण त्याच्यापेक्षा जास्त उपस्थित व मतदान करणाऱ्याचं बहुमत देखील तुम्हाला आवश्यक आहे. क्लिअर आहे? म्हणजे हे झालं स्पेशल मेजॉरिटी. आता आपण जे बघितलं होतं की मूलभूत हक्क असेल किंवा डीपीएसपी असेल, मार्गदर्शक तत्व असतील, किंवा राष्ट्रपतीची निवडणूक असेल, राष्ट्रपतीच्या बाबत काही गोष्टी करायच्या असतील, तर याच्या घटना दुरुस्तीसाठी काय लागतं? आपल्याला विशेष बहुमत लागतं. क्लिअर? म्हणजे जर घटना दुरुस्त, बहुतेक घटनेचा भाग सर्वसाधारण बहुमताने जरी दुरुस्त केला जाऊ शकत असला तरी बहुतांश महत्वाचा जो भाग आहे तो अगेन विशेष बहुमत आहे. विशेष बहुमत म्हटलं तर दोन त्याच्यामध्ये अटी लक्षात ठेवायचा. एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्याचं 2/3 बहुमत. क्लिअर? त्याच्यानंतर इफेक्टिव्ह, प्रभावी बहुमत. इफेक्टिव्ह बहुमत आपण बघितलेलं आहे, कुठं लागत होतं ते? राज्यसभा, लोकसभा यांचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, राज्यसभा, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती उपसभापती यांना जर पदावर हटवायचं असेल तर त्याला काय लागतं? प्रभावी बहुमत लागतं. प्रभावी बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्या मायनस वॅकंट सीट्स. वॅकंट सीट्स मध्ये रिक्त जागा. एकूण सदस्य संख्या 543, त्याच्यापैकी 43 जागा रिक्त आहेत.
तर प्रभावी बहुमत काय झालं? 543 मायनस 43 म्हणजे 500. आणि याचं बहुमत आता 500चं बहुमत किती झालं? 251. क्लिअर? बहुमताचे प्रकार क्लिअर झाले. सिंपल मेजॉरिटी, अब्सोल्यूट मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता मग आता इकडे या की आपण जेव्हा सर्वसाधारण विधेयक म्हणतो, त्यावेळेस कायदे मंडळ जे सर्वसाधारण विधेयक करतं, ज्याला सिंपल मेजॉरिटी लागते, त्याला आपण सर्वसाधारण विधेयक म्हणू शकतो. धन विधेयक, बघा धन विधेयकाची व्याख्या आपल्या संविधानाच्या कलम 110 मध्ये दिलेली आहे. संविधानाचं कलम 110 काय म्हणतं की धन विधेयक म्हणजे काय? धन म्हणजे काय? याला मनी बिल म्हणतात. मनी बिल म्हणजे धनाशी संबंधित असणारं विधेयक. मनीशी द बिल विच इज रिलेटेड टू द मनी. मग आता याची व्याख्या कुठं दिली आहे? ती व्याख्या मिळते आपल्याला कलम 110 मध्ये. त्याच्यामध्ये 6 ते 7 असे टॉपिक सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये धन विधेयकाची व्याख्या केलेली आहे. ते कुठले कुठले आहेत? एक, कर आकारणे रद्द करणे किंवा नियमन करणे. कर आकारणे रद्द करणे किंवा त्याचं नियमन, हे याच्याशी संबंधित जर बिल असेल तर त्याला म्हणतात धन विधेयक. पुन्हा त्याच्यानंतर भारत सरकारकडून काय कर्जाला दिली जाणारी हमी आणि कर्ज उभारणी. शासन कर्ज उभारत असतं. त्याचबरोबर विविध राज्य सरकारांनी घेतलेल्या कर्जाला काय करतं केंद्र शासन हमी पण देतं की मी हमी देतो की त्याने जर नाही फेडलं तर मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे अशी दिलेली हमी किंवा केंद्र शासनानं जे आपल्या स्वतःच्या खर्चासाठी कर्ज उभारणी केलेली आहे त्याच्याशी संबंधित जर विधेयक असेल त्याला आपण काय म्हणणार? धन विधेयकच म्हणणार. संचित निधी किंवा आकस्मिक निधी. संचित निधी किंवा आकस्मिक निधी यांचे संरक्षण व नियंत्रण. काय असतो संचित निधी? आपण बघितला होता कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. काल आपण बघितलं होतं. आता 3 प्रकारचे निधी असतात बघा. एक संचित निधी, त्याला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतात. त्याच्यानंतर असतो सार्वजनिक निधी, त्याला म्हणतात पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर असतो इमर्जन्सी फंड. आकस्मिक निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. क्लिअर आहे? संचित निधी, संचित निधीचा संचित निधीचा आर्टिकल काय? आर्टिकल 266. संचित निधी आर्टिकल 266, सार्वजनिक निधी आर्टिकल 266 2 आणि आकस्मिक निधी असतो आर्टिकल 267.
संविधानाचं 266 कलम संचित निधीची व्याख्या करतं. संचित निधी आपण बघितलं होतं, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे भारत शासनाचं काय असतं ते अकाउंट असतं. अकाउंटमध्ये पैसा कुठून तरी येतो आणि त्याच्यातूनच खर्च केला जातो. म्हणजे एकूण भारतामध्ये कर्ज घेतल्यानंतर जो पैसा त्याच्यामध्ये येणार आहे, कर आकारणी केल्यानंतर जो पैसा त्याच्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यातूनच पण पुन्हा काय होणार आहे, बजेटच्या माध्यमातून आपण सरकार खर्च करणार आहे. तर कलम 266 मध्ये संचित निधीची व्याख्या आहे. सार्वजनिक निधी पब्लिक अकाउंट. बघा, आपण कर्मचारी असतो शासनाचे कर्मचारी असताना तुमचे जे पोस्टामध्ये जे सर्टिफिकेट सेव्हिंग बँक मध्ये अकाउंट ठेवतो, पैसे ठेवतो. पुन्हा जे आपण बँकामध्ये सेव्हिंग्स अकाउंट मध्ये जे पैसे ठेवतो ते सर्व कुठे जातात, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया मध्ये. म्हणजे याच्यातून खर्च करण्याची परवानगी असते का शासनाला? खर्च करण्याची परवानगी जरी असली तरी त्याच्यामध्ये तो पैसा काय असतो, लोकांचा पैसा असतो, म्हणून त्याला सार्वजनिक निधी म्हणतात. क्लिअर आहे? त्याला सार्वजनिक निधी काय म्हणतात? कारण तो लोकांचा पैसा असतो. लोकांचे जे पब्लिक अकाउंट आहेत किंवा जे आपलं पोस्ट आहे, पोस्ट बँक मधल्या सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम्स असतात, त्याच्यामध्ये गुंतवलेला पैसा, हा सगळा पैसा कुठून होतो, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये. याच्यातून पब्लिक शासन खर्च जरी करत असलं तरी पण ते लोकांचं ठेवी सरकारकडे असतात. त्यात लोकांना नंतर देणं हे बंधनकारक आहे. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आकस्मिक निधी. बघा, एखादी नॅचरल कॅलॅमिटी आली किंवा महामारी सारखी परिस्थिती आली, कोरोना सारखी परिस्थिती आली, आता त्या वर्षीच्या अकाउंटमध्ये, त्या वर्षीच्या बजेटमध्ये जर त्याच्याविषयी काही तरतूद केलेली नसेल तर सरकारकडे अशा इमर्जन्सी घटनांसाठी खर्च करण्यासाठी काही निधी आवश्यक आहे. तो निधी काय असतो, इमर्जन्सी फंड म्हणून आपल्या सरकारनं धारण केलेला असतो. आता इमर्जन्सी फंड कुणाच्या अखत्यारीत असतो, तो राष्ट्रपतीच्या परवानगीनं खर्च करण्यास याला परवानगी कोणता, राष्ट्रपती परवानगी देतो. एखादी नैसर्गिक घटना घडली किंवा कोरोना सारखी महामारी आली त्यावेळेस त्या बजेटमध्ये जर तो खर्च दाखवणं शक्य नव्हतं आणि मग अशी जर इमर्जन्सी आली, म्हणजे आपण बघितलं की धनी विधेयक संमत केल्याशिवाय किंवा बजेट संमत केल्याशिवाय, बजेट म्हणजेच काय की खर्च करण्यासाठी सरकारला दिलेली परवानगी. मग सरकारला दिलेली परवानगी जर बजेटमध्येच असेल तर एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी आली, काही आकस्मिक घटना घडली तर त्यावेळेस त्या बजेटमध्ये ते मांडणं शक्य नसतं. मग लोकसभेच्या राज्यसभेच्या परवानगीशिवाय तर सरकारला खर्च करता येत नाही. मग असा खर्च करणं शक्य व्हावा म्हणून आपण काय केलं, इमर्जन्सी फंड नावाचा एक फंड तयार केलाय, त्याला म्हणतात आकस्मिक निधी. याच्यामधून काय करतं शासन, खर्च करतं आणि नंतर सभागृहाची परवानगी घेतली जाते की असाच आम्ही याच्याविषयी खर्च केलेला आहे. क्लिअर आहे? तर संचित निधी 266, सार्वजनिक निधी 266 2 आणि आकस्मिक निधी 267 हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपण धन विधेयक बघतोय, धन विधेयक म्हणजे कर आकारणी रद्द करणे, नियमन करणे, भारत सरकारकडून कर्जावर दिली जाणारी हमी किंवा कर्जाची उभारणी, संचित निधी. हे बघा, संचित निधी किंवा आकस्मिक निधी यांचे संरक्षण व नियंत्रण याच्याविषयी जर काही विधेयक असेल, याच्याविषयी जर काही तरतूद असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं, त्याला पुन्हा धन विधेयक म्हटलं जातं. पुन्हा चौथी काय, संचित निधीतून होणारा खर्च. संचित निधीतून जो खर्च होणार आहे त्याच्याशी संबंधित जर काही एखादं विधेयक असेल तर ते पण कुठे येणार, ते पण येणार धन विधेयकाच्या व्याख्येमध्ये. म्हणजे संचित निधीतून होणारा खर्च याच्याशी धन विधेयकच आहे, पण होणारा खर्च आहे. पण त्याच्यापेक्षा जर जास्त खर्च लागत असेल किंवा अशा संचित निधीतून खर्च एखादा होणार आहे अशी घोषणा करायची असेल तर त्याविषयी जर विधेयक असेल तर ते पण काय असेल, ते पण धन विधेयकच असेल. क्लिअर आहे? परत 6 बघा,
क्लिअर आहे? म्हणजे बघा, जर धनविधेयकाची व्याख्या कुठे आहे? कलम 110. कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या काय? कर आकारणे, रद्द करणे, नियमन करणे. हे जर तरतूद असेल तर धनविधेयक आहे भारत सरकारकडून कर्जाला दिली जाणारी हमी, कर्ज उभारणी याच्याशी संबंधित तरतूद असेल तर ते पण धनविधेयक आहे. संचित निधी, आपण बघितलं संचित निधी काय किंवा आकस्मिक निधी यांचे संरक्षण व नियंत्रण, संचित निधीतून होणारा खर्च, पुन्हा संचित निधीतून खर्चाची घोषणा किंवा मर्यादा वाढवणे, संचित सार्वजनिक निधीतून पैसा स्वीकारणे, खर्च केंद्र राज्य यांच्या लेख्यांचं परीक्षण म्हणजे केंद्र किंवा राज्याचं अकाउंट असतं त्यांचं ऑडिट करावं लागतं. त्याच्या ऑडिट संबंधित ज्या काही तरतुदी असतील त्या जर त्या विधेयक त्याच्याशी संबंधित असेल तर त्याला आपण धनविधेयकच म्हणतो. किंवा वरील बाबी ज्या आहेत त्यांच्या संबंधी कोणत्याही इतर बाबी असतील तरी पण त्याला धनविधेयक म्हटलं जातं. म्हणजे वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कुठल्या बाबी असतील तर त्याला धनविधेयक म्हटलं जातं. म्हणजे ह्या जर बाबी असतील, 7 बाबी आहेत, या 7 बाबीपैकी कुठल्याही गोष्टी जर असतील त्याची तरतूद जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? धनविधेयक म्हणतो. आता धनविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक याच्यामध्ये फरक आहे बघा. मी काल म्हटलं होतं की विधेयकाचे प्रकार कशावर ठरतात, की विधेयक मधील तरतुदी काय आहे, त्याचबरोबर विधेयक कुठल्या सभागृहात मांडलं जातं, राष्ट्रपती त्यांना कशा पद्धतीने परवानगी देऊ शकतो, राज्यसभा त्याच्यामध्ये तरतुदी सुचवू शकतं का, या सगळ्या गोष्टीच्या आधारावर विधेयकाचे वेगवेगळे प्रकार आपण केले होते. तर त्याच्यापैकी आपण सर्वसाधारण विधेयक बघितलं, आता धन विधेयक बघितलं. आता याच्या दोन्हीमध्ये फरक काय असतो हे बघूया. बघा, सर्वसाधारण विधेयक आणि धन विधेयक कशाशी संबंधित असतं? सर्वसाधारण बाबी. हे कशाची? कलम 110 अंतर्गत नमूद बाबी. क्लिअर आहे? याच्यामध्ये कंटेंट काय असणार सर्वसाधारण विधेयकामध्ये? त्याच्यामध्ये जर काही तरतुदी असणार तर सर्वसाधारण बाबीशी संबंधित असणार. मात्र कलम 10 अंतर्गत जे आपण 7 तरतुदी बघितल्या, 7 बाबी बघितल्या, त्यांच्याशी जर संबंधित असेल तर त्याला म्हणायचं धनविधेयक. पुन्हा लोकसभा किंवा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येते सर्वसाधारण विधेयक. लोकसभेमध्ये आधी संमत झालं तर पुन्हा राज्यसभेकडे पाठवलं जाणार किंवा राज्यसभेत संमत झालं तर पुन्हा लोकसभेकडे पाठवलं जाणार. मात्र धनविधेयक बघा, धनविधेयक काय आहे की पैशाशी संबंधित बाबी आहेत, धनाशी संबंधित बाबी आहेत. मग त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? फक्त लोकनियुक्त सरकाराचा आहे. आपण बघितलं राज्यसभेची निवडणूक कशी होते, अप्रत्यक्ष पद्धतीनं आपण निवडून दिलेले आमदार काय करतात, विधानसभेतील ते राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक करतात. मात्र लोकसभेमध्ये जे शासन असतं, लोकसभेचे जे खासदार असतात त्या प्रत्यक्ष लोकांकडून निवडलेले असतात. आणि म्हणून धनाशी निगडीत असणाऱ्या बाबी, पैशाशी निगडीत असणाऱ्या बाबी याच्यावर फक्त लोकसभेचाच अधिकार असतो. राज्यसभेला त्याच्यामध्ये फक्त काय केलं जातं, फक्त तुम्ही शिफारशी करू शकता की आम्हाला हे वाटतं, पण त्या स्वीकारणं किंवा नाकारणं हे लोकसभेवर डिपेंड असतं. म्हणजे धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते. सर्वसाधारण विधेयक लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येतं, मात्र धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येतं, ते राज्यसभेत मांडता येत नाही. परत राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. इकडं राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची
आवश्यकता म्हणजे धन विधेयक राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घेऊन राष्ट्रपतीच्या परवानगीनेच लोकसभेत मांडता येतं. सर्वसाधारण विधेयक मांडण्यासाठी मात्र राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. क्लिअर? राज्यसभा सुधारणा करू शकते. म्हणजे लोकसभेने जर एखादं बिल संमत केलं आणि ते राज्यसभेकडे पाठवलं तर राज्यसभा त्याच्यामध्ये बदल करू शकते, म्हणजे सुधारणा करू शकते. राज्यसभेने केलेल्या सुधारणा या लोकसभेला नंतर मान्यच कराव्या लागतात, किंवा जर ते मान्य केलं नाही तर त्याचं काय होतं ते नंतर आपण बघूया. पण राज्यसभा सर्वसाधारण विधेयकामध्ये सुधारणा करू शकते, हे लक्षात ठेवा. इथं मात्र राज्यसभा केवळ शिफारस करू शकते. शिफारस म्हणजे काय? सुधारणा करणं हे लोकसभेला परत राज्यसभेने जर सुधारणा केल्या तर लोकसभेला मान्य करावं लागतं, किंवा मान्य केलं नाही तर त्याच्याबद्दल वेगळी तरतूद आहे. इथं मात्र धन विधेयकामध्ये काय, राज्यसभा सुधारणा करू शकत नाही, बदल करू शकत नाही, फक्त रिकमेंडेशन करू शकते, शिफारस करू शकते की आम्हाला हे वाटतं की याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि जर ते लोकसभेने स्वीकारलं नाही तर ते विधेयक लोकसभेने ज्या पद्धतीनं संमत केलंय त्या पद्धतीनंच ते संमत झालं असं जाहीर केलं जातं. क्लिअर आहे? याच्यामध्ये तुम्हाला काय, लोकसभा किंवा राज्यसभा यांना समान अधिकार आहे. बघितलं आपण सर्वसाधारण विधेयकमध्ये ज्या पद्धतीने लोकसभाला अधिकार आहे संमत करण्याचा, त्याच पद्धतीने राज्यसभेला देखील अधिकार आहे. राज्यसभा सुद्धा त्या विधेयकामध्ये बदल सुचवू शकते. इथं मात्र राज्यसभा बदल करू शकत नाही, फक्त शिफारस करू शकते की आम्हाला हे वाटतं, ते मानायचं का नाही मानायचं हे लोकसभेवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर इथं धन विधेयक ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. म्हणजे हे धन विधेयक आहे हे कोण ठरवणार, तर त्याची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना अशी घोषणा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे धन विधेयकाची व्याख्या 110 मध्ये आहे, मात्र हे आता लोकसभेवर करतात, याला सर्टिफाय करतात लोकसभेचे अध्यक्ष. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे समान अधिकार आहेत का याच्याबद्दल नाही. राज्यसभेला फक्त शिफारसी करण्याचा अधिकार आहे, आणि हे विधेयक धन विधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार पुन्हा केवळ लोकसभेच्या अध्यक्षांनाच आहे. जर लोकसभेच्या अध्यक्षांनी असं घोषित केलं की हे जे विधेयक आहे ते धन विधेयक आहे, तर याच्याबद्दल राज्यसभेचे अधिकार काय होतात, मर्यादित होतात. क्लिअर? त्यानंतर बघा अजून काय आहे त्याच्यामध्ये की धन विधेयक जर लोकसभेने संमत केलं त्याच्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवलं जातं. राज्यसभेकडे पाठवल्यानंतर राज्यसभा केवळ काय करते, 14 दिवसाच्या आत एक तर राज्यसभा ते संमत करू शकते, किंवा त्याच्यामध्ये शिफारसी सुचवू शकते, किंवा राज्यसभेनं जर ते विधेयक नाकारलं किंवा 14 दिवसापर्यंत त्यांनी जर काहीच निर्णय घेतला नाही तरी पण ते विधेयक लोकसभेनं जसं संमत केलंय तसं संमत झालं आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे राज्यसभा केवळ काय करू शकते, 14 दिवसापर्यंत धन विधेयक रोखून धरू शकते, त्याच्या पलीकडे राज्यसभेला अधिकार नाही आहेत. लक्षात घ्या, धन विधेयकाच्या संबंधी राज्यसभा केवळ शिफारस करू शकते 14 दिवसाच्या आत, बरोबर. 14 दिवसापर्यंत ती संमत करू शकते, बरोबर. त्याच्यानंतर 14 दिवसापर्यंत ते नाकारू शकते, किंवा 14 दिवसांपर्यंत त्याच्यावर काहीच निर्णय घेऊ शकत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर राज्यसभेने केलेल्या शिफारसी लोकसभेनं स्वीकारल्या नाही तरी पण ते लोकसभेनं जसं संमत केलंय तसं संमत झालं आहे असं गृहीत धरलं जातं. 14 दिवसाच्या आत लोकसभेने ते राज्यसभेनं नाकारलं तरी पण लोकसभेनं ज्या पद्धतीने संमत केलं त्या पद्धतीनेच ते विधेयक संमत झालं असं गृहीत धरलं जातं. लोकसभा 14 दिवसापर्यंत काहीच निर्णय घेतला नाही
तरी पण ते विधेयक लोकसभेनं संमत जसं केलं आहे तसंच दोन्ही सभागृहांनी संमत केलं असं गृहीत धरलं जातं. म्हणजे आपण लक्षात घ्या की राज्यसभा केवळ काय करू शकते, 14 दिवसापर्यंत धनविधेयक रोखून धरू शकते. 14 दिवसानंतर मात्र राज्यसभेने काही जरी त्याच्यावर निर्णय घेतला तरी पण ते विधेयक लोकसभेनं जर मान्य केलं नाही तर लोकसभेनं जसं संमत केलं होतं आधी तसंच ते संमत केलं गेलं आहे असं गृहीत धरलं जातं. सर्वसाधारण विधेयक मात्र लोकसभा आणि राज्यसभा यांनी दोन्ही सेपरेटली पास करणं गरजेचं असतं. राज्यसभेनं जर काही शिफारसी केल्या, काही बदल केले, ते जर लोकसभेला मान्य नसतील तर त्याच्याविषयी अधिक तरतुदी आहेत. इथं मात्र राज्यसभेला अधिकार खूप मर्यादित आहेत. 14 दिवसापर्यंत राज्यसभा केवळ धनविधेयक रोखून धरू शकते किंवा तिला शिफारस करू शकते किंवा त्याला नाकारू शकते. मात्र काही जरी केलं तरी पण अंतिमतः ते लोकसभेनं ज्या पद्धतीनं संमत केलं होतं त्याच पद्धतीने ते संमत झालं असं गृहीत धरलं जातं. बरोबर. आता मग लोकसभा राज्यसभेनं संमत केलं त्याच्यानंतर राष्ट्रपतीची परवानगी. आता राष्ट्रपती धनविधेयक काय आपण म्हटलंय, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच ते मांडलं जातं. आणि मग राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच मांडलं असेल तर राष्ट्रपतीची परवानगी आधीच असते. मग राष्ट्रपतीने आधीच परवानगी दिली मांडण्यासाठी म्हणजेच काय, जर लोकसभा राज्यसभेतून ते संमत झालं तर राष्ट्रपती काय करतात, परवानगी देतातच. राष्ट्रपती धनविधेयक परत पाठवू शकत नाहीत. बघा, सर्वसाधारण विधेयक काय असतं, सर्वसाधारण विधेयक लोकसभेने संमत केलं, राज्यसभेने संमत केलं, राष्ट्रपतीकडे गेलं. राष्ट्रपती त्याच्यावर 3 गोष्टी करू शकतात. कुठली? एक, त्याला संमती देऊ शकतात, दुसरी त्याला संमती नाकारू शकतात, किंवा तिसरी आहे की ते विधेयक परत लोकसभा राज्यसभेकडे पाठवू शकतात की मला वाटतं की तुम्ही अजून एकदा याच्यावर विचार करावा. आणि त्यानंतर लोकसभा राज्यसभा अजून जर ते संमत केलं आणि परत राष्ट्रपतीकडे जर पाठवलं तर राष्ट्रपतीला नंतर परवानगी देणं बंधनकारक आहे. क्लिअर? मग इथं मात्र धनविधेयक काय, राष्ट्रपती त्याच्याविषयी 2च गोष्टी करू शकतात. एक तर त्याला परवानगी देऊ शकतात, नाकारू शकतात, किंवा नाकारू शकतच नाही कारण राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच ते धनविधेयक काय मांडलं जाऊ शकतं, लोकसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं. मग राष्ट्रपतीने पूर्व परवानगी दिली तर त्याला नाकारण्याचा काय प्रश्न आहे का? नाही. त्याच्यामुळे राष्ट्रपती त्याला काय करतात, परवानगी देतात. ते परत पण पाठवू शकत नाहीत लोकसभेकडे की तुम्ही परत याच्यावर विचार करा आणि परत तुम्ही संमत केलं तर मी परवानगी देईल, असं नाही. म्हणजेच राष्ट्रपतीच्या परवानगीने ते विधेयक मांडलं जातं. कुठं मांडलं जातं? लोकसभेत मांडलं जातं. आणि राष्ट्रपतीनेच पूर्व परवानगी दिली असल्यामुळं राष्ट्रपती त्याला परवानगी देतातच आणि परत पाठवू शकत नाही. परत तुम्ही हे कन्सिडर करा आणि परत त्याच्यावर विचार करा. पुनर्विचारासाठी ते सभागृहाकडे पाठवू शकत नाही. इथं काय आपण बघितलं, राष्ट्रपती राष्ट्रपती काय करू शकतात, राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात किंवा नाकारू शकतात किंवा परत पाठवू शकतो. क्लिअर आहे? धनविधेयकामध्ये बघा, राष्ट्रपती परत पाठवू शकत नाहीत. क्लिअर आहे? आपण बघितलं का पाठवू शकत नाहीत, कारण ते पूर्व परवानगीने त्यांच्यात मांडलेलं असतं. सर्वसाधारण विधेयक म्हणजे मात्र राष्ट्रपती त्याला मान्यता देऊ शकतात किंवा ती मान्यता नाकारू शकतात किंवा त्याला परत पाठवू शकतात. क्लिअर आहे? असे फरक लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं की धनविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक याच्यामध्ये काय फरक आहे. क्लिअर आहे? धनविधेयक क्लिअर झालं. धनविधेयक काय असतं, कलम 110 मध्ये व्याख्या, त्याच्या 7 बाबी. त्याच्यानंतर धनविधेयकाची प्रक्रिया, धनविधेयकाची प्रक्रिया ही सगळी कुठं सांगितली आहे, कलम 109 मध्ये. कलम 109 काय करतं, धनविधेयकाची प्रक्रिया सांगतं. त्याच्यामध्ये प्रक्रिया काय, फक्त ते लोकसभेत मांडता येतं, ते राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडता येतं, राज्यसभा त्याच्यावर किंवा शिफारस करू शकते. 14 दिवसाच्या आत राज्यसभेने काय केलं पाहिजे, त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. जर घेतला नाही तर लोकसभेने जसं संमत केलंय तसंच ते बिल दोन्ही सभागृहाने संमत केलंय असं गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर धनविधेयक ठरवण्याचा अधिकार कोणाला दिले, लोकसभेच्या अध्यक्षांना. आणि ते राष्ट्रपती ते धनविधेयक परत पाठवू शकत नाही, त्याला मान्यता द्यावीच लागते. इथं मात्र सर्वसाधारण विधेयकाच्या त्याच्या विरोधी तरतुदी आहेत. त्या सगळ्या तरतुदी लक्षात ठेवा, या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. क्लिअर?
त्याच्यानंतर चला पुढे चला. त्याच्यानंतर आपण कुठलं बघितलं होतं, वित्त विधेयक. वित्त विधेयक म्हणजेच काय, फायनान्स बिल. वित्ताशी निगडीत बाबी, शासनाचं जे बजेट असतं, बजेटला काय म्हणतात, वित्त विधेयक म्हणतात. बजेटच काय आहे, शासनाचं वित्त विधेयक असतं. आता बजेटच्या संदर्भात मात्र लोकसभा आणि राज्यसभेला समान अधिकार जरी असले तरी बजेटमधील काही बाबी अशा असतात की जे पैशाचा विनियोग म्हणजे पैशाचा खर्च किंवा पैशाची उभारणी यांच्याशी संबंधित असतात. त्या बाबी मात्र अगेन ते धन विधेयक होतं आणि त्याच्यामुळे काय करतं, राज्यसभा काय करू शकते, त्याच्यावर फक्त 14 दिवसापर्यंत डिले करू शकते, विलंब करू शकते. त्याच्यावर लोकसभा आणि राज्यसभेला समान अधिकार नसतात. आणि म्हणून वित्त विधेयक पुन्हा बजेट असतं आणि बजेटला सुद्धा राज्यसभेपेक्षा लोकसभेला जास्त अधिकार आहेत. आता बजेट ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस डिटेलमध्ये बघू. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं घटना दुरुस्ती विधेयक. घटनाची दुरुस्ती, घटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर असं जे विधेयक असतं त्याला काय म्हणतात, घटना दुरुस्ती विधेयक. आता घटना दुरुस्ती विधेयकाला आपण बघितलं होतं काही गोष्टी ज्या आहेत त्या साधारण बहुमताने दुरुस्त करता येतात आणि काही बाबीला विशेष बहुमत लागतं. त्याचे उदाहरण बघितलं होते आपण. सर्वसाधारण बहुमतानं कुठल्या बाबी घटनेच्या दुरुस्त करता येतात, विशेष बहुमतानं कुठल्या बाबी दुरुस्त करता येतात. विशेष बहुमत म्हणजे दोन बघितलं होतं आपण, एक एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि दोन उपस्थित व मतदान करण्याचं 2/3 बहुमत. हे दोन जर क्रायटेरिया पूर्ण झाले तरच त्याला आपण विशेष बहुमताने संमत केलं असं म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यामुळं विशेष बहुमतामध्ये घटना दुरुस्ती विधेयक बघा, याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की घटना दुरुस्ती विधेयकामध्ये घटना दुरुस्ती विधेयक हे दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे मंजूर केलेलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण विधेयकामध्ये मी जर म्हटलं होतं, मी मग असं म्हटलं होतं, सर्वसाधारण विधेयक पहिल्यांदा कुठं म्हटलं जातं, राज्यसभा किंवा लोकसभा. समजा फॉर एक्झाम्पल आपण धरूया की विधेयक हे राज्यसभेत मांडलं गेलं, राज्यसभेने त्याला संमती दिली, बरोबर. त्याच्यानंतर ते कुठं पाठवलं जाणार, लोकसभेकडे पाठवलं जाणार. लोकसभेने त्याला संमती दिली तर ते कुठं पाठवलं जाणार, राष्ट्रपतीकडे पाठवलं जाणार. आणि राष्ट्रपतीने जर संमती दिली तर याचं काय होणार, कायदा होणार. क्लिअर आहे. एक सिच्युएशन आहे, राज्यसभा आहे, त्याच्यानंतर त्याने लोकसभेकडे पाठवलं, लोकसभेने सुद्धा त्याच्यामध्ये राज्यसभेनं जसं संमत केलंय तसं त्यांनी पण तसंच संमत केलं. त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे पाठवलं, राष्ट्रपतीने संमती दिली, त्याचा कायदा झाला. मात्र आता दुसरी सिच्युएशन आहे, राज्यसभेने संमती दिली, त्याच्यानंतर लोकसभेकडे पाठवलं, लोकसभेने संमती दिली मात्र त्याच्यामध्ये काही बदल केले, बरोबर. त्याच्यामध्ये काही बदल केले. आता ह्याच्यामध्ये जर काही बदल केले तर ते पुन्हा कुणाकडे पाठवावं लागणार आहे, पुन्हा राज्यसभेकडे पाठवावं लागणार. बदल, बरोबर. राज्यसभेने जसं संमत केलं तसंच लोकसभेने संमत नाही केलं, लोकसभेने त्याच्यामध्ये काही बदल केले. मग बदल केले तर पुन्हा त्या राज्यसभेकडे पाठवावं लागणार की आम्ही अशा पद्धतीचे बदल केलेले आहेत. जर राज्यसभेने ते मान्य केले, हे लोकसभेने केलेले बदल जर राज्यसभेने मान्य केले तर याचा अर्थ काय झाला, लोकसभा आणि राज्यसभा या दोघींनी काय केलं, ते बिल संमत केले. पुन्हा ते कुठं पाठवलं जातं, राष्ट्रपतीकडे. आणि जर राष्ट्रपतीने संमती केली तर त्याचं पुन्हा काय होतं, कायदा होतो. आता तिसरी सिच्युएशन बघा, समजा राज्यसभेनं एखादं बिल संमत केलं, ते लोकसभेकडे पाठवलं, लोकसभेने त्याच्यामध्ये काही बदल सुचवले, मात्र लोकसभेने सुचवलेले बदल राज्यसभेनं मंजूर केले नाहीत. क्लिअर. याचा अर्थ आता दोन्ही सभागृहांनी ते संमत केलंय का, नाही. समजतं तुम्हाला. पहिल्यामध्ये राज्यसभेने संमत केलं म्हणजे सर्वसाधारण ते कुठं पण मांडलं जाऊ शकतं, लोकसभा किंवा राज्यसभा. पण आपण गृहीत धरतो की राज्यसभेत मांडले, राज्यसभेने संमत केलं, लोकसभेकडे गेलं, लोकसभेने देखील राज्यसभेने ज्या पद्धतीने संमत केलं त्याच पद्धतीने मान्यता दिली. त्याच्यानंतर याचाच अर्थ दोन्ही सभागृहांनी ते संमत केलं, आता ते राष्ट्रपतीकडे मांडलं जाईल आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली ते कायदा होणार. दुसरं, राज्यसभेमध्ये मांडलं,
संमत झालं, लोकसभेमध्ये मांडले, मात्र लोकसभेने काही त्याच्यामध्ये बदल सुचवले आणि ते परत राज्यसभेकडे पाठवले. ते आमच्यानुसार तुम्ही ज्या पद्धतीने बिल पास केलं होतं त्याच्यापेक्षा हे बदल आवश्यक आहे. त्याला राज्यसभेने देखील मान्यता दिली. ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आम्हाला पण मान्य आहे, ते बदल आम्ही पण स्वीकारतो. म्हणजेच काय, आता राज्यसभा लोकसभा दोन्हींनी बिल पास केलं असं गृहीत धरलं जातं. नंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. राष्ट्रपतींनी जर मान्यता दिली, स्वाक्षरी केली तर त्याचा कायदा होतो. आता तिसऱ्या सिच्युएशन मध्ये मात्र राज्यसभेमध्ये मांडलंय, लोकसभेमध्ये त्याचं ते पाठवलं गेलं. लोकसभेने जे बदल सुचवले ते राज्यसभेला जर मान्य नसतील तर इथं काय झाला आता, हा डेडलॉक झाला. डेडलॉक झाला, या दोन्हीनं मान्य, जोपर्यंत या दोन्हीने बिल संमत केलं जात नाही तोपर्यंत राष्ट्रपतीकडे पाठवलं जाऊ शकत नाही. याचाच अर्थ आता लोकसभेने केलेले बदल राज्यसभेला मान्य केले नाहीत, म्हणजेच काय, राज्यसभेने ते बिल संमत केलेलं नाही अजून. मग असा जेव्हा डेडलॉक उभा राहतो किंवा राज्यसभेनं पाठवलेलं बिल लोकसभेनं 6 महिन्यापर्यंत त्याच्यावर काही पण निर्णय घेतला नाही, बदल केले किंवा 6 महिन्यापर्यंत काहीच निर्णय नाही घेतला, ते नाकारलं पण नाही, ते स्वीकारलं पण नाही, त्याला बदल पण केला नाही, तर तिथं काय होतं, अशा दोन परिस्थितीमध्ये डेडलॉक तयार होतं. म्हणजे ते बिल काय होतं, डेडलॉक होतं. तिथं अडचण निर्माण होते की हे बिल पुढे तर संमत होऊच शकत नाही. आता राज्यसभेने केलं, लोकसभेने बदल सुचवले, राज्यसभेने मान्य नाही केले, एक सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन काय, राज्यसभेनं लोकसभेकडे पाठवलं किंवा 6 महिने त्याच्यावर दुसऱ्या सभागृहाने काहीच निर्णय नाही घेतला, तर अशी डेडलॉक सिच्युएशन ज्यावेळेस आली त्यावेळेस भारताच्या संविधानामध्ये तरतूद काय आहे की संयुक्त बैठक, त्याला म्हणतात जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक. कुणाची संयुक्त बैठक, आता लोकसभा आणि राज्यसभा हे दोघं जर मान्य करत नाहीयेत, आपण जे दोघांनी संमत केलं याच्यावर दोघांची एक वाक्यता नाहीये, तर त्यावेळेस संयुक्त बैठक लोकसभा आणि राज्यसभेची बोलवली जाते. लोकसभा आणि राज्यसभा एकत्र बसतात आणि मग ते बिल मांडलं जातं. मग त्या जे बिल लोकसभेने जे बदल सुचवलं होतं त्यानुसार मांडलं जातं. त्याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त बदल काही सुचवण्याचा अधिकार नसतो, त्या व्यतिरिक्त त्याच्यावर चर्चा केली जात नाही. ज्या बाबीशी मतभेद आहेत लोकसभा आणि राज्यसभेचे त्याच बाबी या संयुक्त बैठकीत चर्चा केली जाते आणि तिथं ते बिल संमत केलं जातं. आणि ज्यावेळेस तिथं बिल संमत केलं जातं त्यावेळेस असं गृहीत धरलं जातं आता लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींनी काय केलंय, या बिलाला मंजुरी दिलेली आहे. संविधानाचा कलम 108, कलम 108 मध्ये काय आहे, जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठकीची तरतूद आहे. ज्यावेळेस राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये मतभेद होतात, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृह ज्यावेळेस एखादं विधेयक संमत करू शकत नाहीत त्याविषयी त्यांचे मतभेद होतात. लोकसभेने किंवा राज्यसभेने सुचवलेले बदल दुसऱ्या सभागृहाने स्वीकारले नाहीत किंवा 6 महिन्यापर्यंत दुसऱ्या सभागृहाने त्याच्यावर काहीच निर्णय घेतला नाही, तर त्यावेळेस डेडलॉक निर्माण होतो आणि डेडलॉक तोडण्यासाठी संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जातं. तिथं राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीचे सदस्य एकत्र बसतात, ज्या बाबीविषयी मतभेद आहेत त्याच बाबी डिस्कस केल्या जातात आणि त्याच्यावर मतदान घेतलं जातं. आता बघा, आपण बघितलं लोकसभेचे 543 आमदार आहेत, सॉरी खासदार आहेत आणि राज्यसभेचे किती आहेत 245, म्हणजे हे आकडा किती झाला 788. आता हे बहुमत संयुक्त बैठकीमध्ये संमत करण्यासाठी काय लागतं, साधारण बहुमत लागतं. साधारण म्हणजे ह्याचं निम्म किती झालं, क्लिअर आहे, 395, निम्मा +1 395. आता बघा 395 जर बहुमत लागत असेल तर एकट्या लोकसभेकडे किती आहे 543 आहे. म्हणजेच काय, संयुक्त बैठकीमध्ये सगळ्यात जास्त अधिकार म्हणजे सगळ्यात जास्त जर शक्यता कोणाची असेल, उच्च सभागृहानं संमत केलेलं बिल संमत होण्याची असेल तर ते परत काय आहे, लोकसभेनं संमत केलेलं बिल संमत होण्याची शक्यता जास्त असते. कारण लोकसभेकडे काय आहे, सदस्य संख्या राज्यसभेकडे लोकसभेपेक्षा खूप कमी सदस्य संख्या आहे. क्लिअर आहे, म्हणजे जॉईंट बैठक, जॉईंट मिटिंगकडे गेलं, जॉईंट सिटिंगकडे गेलं, संयुक्त बैठकीकडे गेलं तर सगळ्यात जास्त शक्यता असते की लोकसभेनं ज्या पद्धतीचं म्हणणं आहे, लोकसभेनं ज्या पद्धतीने बिल संमत केलं आहे त्याच पद्धतीने ते बिल संमत होईल. क्लिअर आहे, ही सगळी तरतुदी लक्षात ठेवा. हे 3 सिच्युएशन बघा. कधी डेडलॉक निर्माण होतो, डेडलॉक निर्माण झाल्यानंतर राष्ट्रपती काय करू शकतात,
ती संयुक्त बैठक बोलवू शकतात. संयुक्त बैठक कलम 108 त्याच्यामध्ये ते बिल संमत केलं जातं आणि ते बिल कशा पद्धतीने संमत केलं जातं? सदस्य संख्येच्या बहुमतानं, उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या बहुमतानं. म्हणजे त्याच्यामध्ये लोकसभेला जास्त मत असल्यामुळं, लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळं लोकसभेने ज्या पद्धतीने बिल संमत केलं त्या पद्धतीने बिल संमत होण्याची शक्यता जास्त असते. क्लिअर आहे? बघा, भारताच्या इतिहासामध्ये फक्त 3 अशा घटना आहेत की ज्याच्यामध्ये काय केलं गेलं, संयुक्त बैठकीचं आयोजन करावं लागलं. पहिली 1907 साली हुंडा प्रतिबंधक कायदा. कायदा 1907. नंतर बँकिंग सेवा नियमन कायदा 1977. आणि तिसरा आहे कोटा. कोटा म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ऍक्ट, कोटा 2002. या तीन कायदा संमत करताना या 3 बाबी संमत करतानाच केवळ लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काय झालं, मतभेद झाले आणि त्याच्यासाठी राष्ट्रपतींनी कलम 108 अंतर्गत काय केलं, संयुक्त बैठकीचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा 1907, बँकिंग सेवा नियमन कायदा 1977 आणि प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ऍक्ट 2002 असे 3 कायदे आहेत. परीक्षेमध्ये विचारले जातात. खालीलपैकी कुठल्या कायद्याविषयी आतापर्यंत संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे किंवा किती कायदे भारतामध्ये आतापर्यंत संयुक्त बैठकीमध्ये संमत झालेले आहेत? तर ते किती आहेत? 3 आहेत. आणि कोणते आहेत? हे 3 कायदे आहेत. क्लिअर आहे काय सगळं? तर त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं, घटना दुरुस्ती विधेयक बघत होतो. घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल संयुक्त बैठकीची तरतूद नाही. क्लिअर आहे? संयुक्त बैठकीची तरतूद फक्त कशासाठी आहे? फक्त सर्वसाधारण विधेयकासाठी. धन विधेयकासाठी आहे का? धन विधेयकासाठी देखील नाही. क्लिअर आहे? कारण धन विधेयक मुळातच राज्यसभेला अधिकारच कमी आहेत. 14 दिवसापर्यंत फक्त विलंब करू शकते, त्याच्यामध्ये शिफारस सुचवू शकते. नाहीतर ते लोकसभेनं जसं संमत केलं तसंच दोन्ही सभागृहांनी संमत केलं असं गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद करण्याची गरजच नाही. सर्वसाधारण विधेयकामध्ये केवळ काय केलं जातं, संयुक्त बैठकीची तरतूद केली जाते. 108 कलम. घटना दुरुस्ती विधेयक देखील दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे संमत करणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. जर लोकसभेनं एखादं घटना दुरुस्ती विधेयक संमत केलं, राज्यसभेकडे पाठवलं, राज्यसभेनं जर त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा राज्यसभेने काही बदल सुचवले जे लोकसभेला मान्य नसतील, डेडलॉक क्रिएट झाला, तरी पण त्याच्याविषयी संयुक्त बैठकीची तरतूद केली गेलेली नाही. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक हे दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे संमत करणं गरजेचं आहे, तरच ते घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवलं जाऊ शकतं. त्याला संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. क्लिअर? त्याच पद्धतीनं घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपती परत देखील पाठवू शकत नाही. हे दोन घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल लक्षात ठेवा. काय? एक, संयुक्त बैठक तरतूद असू शकत नाही. सेकंड, राष्ट्रपती परत पाठवू शकत नाही. क्लिअर आहे? या दोन्ही बाबी सर्वसाधारण विधेयकामध्ये संयुक्त बैठकीत आयोजन केलं जाऊ शकतं. राष्ट्रपती हे विधेयक परत पाठवू शकतात पुनर्विचारासाठी. परत लोकसभा आणि राज्यसभेने संमत केलं तर राष्ट्रपती परत परवानगी देतात. मात्र घटना दुरुस्ती विधेयकामध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन करण्याची तरतूद नाही आणि त्याचबरोबर राष्ट्रपती हे परत पाठवू शकत नाही. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा.
धन विधेयक, सर्वसाधारण विधेयक, वित्त विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक याच्यामध्ये काय फरक आहे? ते कुठं मांडलं जाऊ शकतं? राष्ट्रपतीची परवानगी कशी परत पाठवू शकतात का? संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकतं का? याच्या आधारावर फरक विचारला जातो. ते जर विचारला तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे आता? समजलं सर्व? चला पुढे जाऊया मग. आता प्रत्यक्ष ज्यावेळेस राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये काम होतं त्यावेळेस आपण काल काय बघितलं होतं? 11 ते 12, 11 AM to 12 PM काय असतं? क्वेश्चन आवर. बरोबर. 12 ते 1 PM काय असतो? 0 आवर. त्याच्यानंतर लंच ब्रेक आणि साधारण 2.5 मिनिटं काय होतं? लेजिस्लेटिव्ह वर्क. मग याच्यामध्ये जे विधेयक संमत केले जातात ते आपण बघितलं सगळं. आता वेगवेगळे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये त्यांच्या सदस्यांकडे वेगवेगळे काय असतात? साधने असतात. त्याच्या माध्यमातून लोकसभेमध्ये ते आपला आवाज उठवू शकतात, तिथं म्हणणं मांडू शकतात. ते साधनं कुठले कुठले असतात बघ. पहिल्यांदा आपण मोशन्सलाच काय म्हणतात? प्रस्ताव. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर चर्चा करायची असेल, कुठल्याही गोष्टीवर संमत करायचं असेल तर ते कुठल्या माध्यमातून मांडावं लागतं? प्रस्तावाच्या माध्यमातून. मोशन मूव्ह करावा लागतो. त्याला जर लोकसभेच्या अध्यक्षांनी परवानगी दिली, राज्यसभेच्या सभापतींनी परवानगी दिली तर त्याच्यावर चर्चा केली जाते किंवा ते जी गोष्ट आहे ते लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये चर्चेसाठी मांडलं जातं. त्याच्यावर म्हणणं आपले सदस्य काय म्हणून आपलं म्हणणं काय करू शकतात? मांडू शकतात. आता मोशन्स, वेगवेगळे मोशन्स, कुठले कुठले मोशन्स असतात? मोशन्स म्हणजे काय? प्रस्ताव. एवढं लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट लोकसभेमध्ये किंवा सभागृहामध्ये मांडायची तुम्हाला तर ते कशाच्या माध्यमातून मांडावं लागतं? तुम्हाला काय प्रस्ताव द्यावा लागतो अध्यक्षांकडे. तो प्रस्ताव जर मान्य झाला तर त्या गोष्टीवर सभागृहामध्ये चर्चा केली जाते किंवा सदस्य त्या गोष्टीवर म्हणणं मांडू शकतात. क्लिअर आहे? मोशन्स म्हणजे काय? क्लिअर झालं? तर मोशनचे प्रकार कुठले कुठले असतात? सबस्टिट्यूट आणि सबसिडियरी. म्हणजेच काय? मूळ प्रस्ताव, उपप्रस्ताव, मूळ प्रस्ताव, उपप्रस्ताव किंवा त्याला काय म्हणायचं? नाही, त्याला म्हणायचं, त्याला उपप्रस्ताव म्हटलं जातं. त्याला बदली प्रस्ताव म्हटलं जातं. क्लिअर? सबस्टॅन्टिव्ह मोशन, सबस्टिट्यूट मोशन आणि सबसिडियरी मोशन. आता मूळ प्रस्ताव म्हणजे एखादं, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विधेयक मांडायचं आहे राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, विधेयकाची मांडणी करायची की हे विधेयक आपण संमत केलं पाहिजे. मूळ प्रस्ताव. क्लिअर आहे? उदाहरणार्थ विधेयक आपण बघितलं, बिल. पहिल्यांदा त्याची संमती मिळण्याच्या अगोदर त्याला काय म्हणायचं? बिल म्हणायचं. त्याची संमती मिळाल्यानंतर त्याला काय म्हणायचं? कायदा म्हणायचं. आणि म्हणून कुठल्याही सभागृहामध्ये जर विधेयक मांडायचं असेल तर ते मुळामध्ये तुम्हाला काय करावं लागतं? सबस्टॅन्टिव्ह मोशन मूव्ह करावं लागतं. अध्यक्षांना सांगावं लागतं की मला अशा पद्धतीचं बिल मांडायचंय आणि ते जर अध्यक्षांनी मान्य केलं तर तुम्ही काय करू शकता? ते विधेयक सभागृहात मांडू शकता. त्याला काय म्हणायचं? सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजे मूळ प्रस्ताव. बरं. त्याच्यानंतर बदली म्हणजे जे विधेयक तुम्ही मांडलं आहे ते विधेयकापेक्षा अजून कुठलं दुसरं विधेयक मांडणं गरजेचं आहे का असं जर एखाद्या सदस्यानं सुचवलं तर त्याला म्हणायचं बदली प्रस्ताव. पर्यायी विधेयक. क्लिअर आहे? एक विधेयक कशाशी तरी संदर्भात एका सदस्यानं मांडलं त्याला मूळ प्रस्ताव म्हटलं जाणार.
मात्र त्या विधेयकाला विरोध करणार जर पर्यायी विधेयक किंवा पर्यायी सूचना जर कोणी केली तर त्याला काय सबस्टिट्यूट, जे मूळ मांडलं होतं त्याला सबस्टिट्यूट करायचं, त्याला बदलायचं, म्हणजे त्याला काय पर्यायी विधेयक म्हणायचं. त्याच्यानंतर उपप्रस्ताव. सबसिडियरी म्हणजे काय? आता सबसिडियरी म्हणजे काय, जो मूळ प्रस्ताव असतो त्याला पुढे नेण्यासाठी, मूळ प्रस्तावाला पुढे नेण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्याला म्हणायचं सबसिडियरी मोशन किंवा मूळ उपप्रस्ताव. मूळ प्रस्तावाची प्रक्रिया, आता संमत झालं, ते मांडलं, पण त्याच्यावर नंतर प्रक्रिया काय होणार, तर त्याचे वेगवेगळे टप्पे असतात. ते वेगवेगळ्या टप्प्यामधून विधेयक काय होतं, पुढे 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 सरकत जातं. ते वेगवेगळ्या टप्प्यांनाच काय म्हणायचं, उपप्रस्ताव. मूळ प्रस्तावाला संमत करण्यासाठी जे वेगवेगळे प्रस्ताव मांडले जातात त्याला म्हणायचं उपप्रस्ताव. मग त्याच्यामध्ये आता एन्सिलियरी, त्याच्यानंतर सुपरसिडिंग, आणि तिसरं त्याच्यामध्ये असतं अमेंडमेंट. एन्सिलरीला काय म्हणतात, अनुषंगिक. सुपरसिडिंगला काय म्हणतात, अधिग्रहित. आणि अमेंडमेंटला बदल. क्लिअर? प्रस्ताव हे लक्षात ठेवा. मूळ प्रस्ताव, सबस्टॅन्टिव्ह मोशन. कुठले पण पहिल्यांदा जर तुम्हाला काही गोष्टी मांडायच्या असतील तर त्याला म्हणायचं मूळ प्रस्ताव. उदाहरणार्थ आपण बघितलं एखादं विधेयक मांडायचं तर त्याला आपण मूळ प्रस्ताव म्हणू शकतो. आता एखाद्या सदस्याने सुचवलं की हे विधेयक न मांडता याविषयी पर्यायी विधेयक माझ्याकडे आहे, पर्यायी माझ्याकडे काही सूचना आहे, माझ्याकडे पर्याय काय आहे जे मांडलं गेलं त्याला त्याला तो जर स्वीकारला तर त्याला म्हणायचं सबस्टिट्यूट मोशन, बदली प्रस्ताव. आणि मूळ प्रस्ताव किंवा बदली प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्याची प्रक्रिया पुढे चालवण्यासाठी जे असतं त्याला म्हणायचं उपप्रस्ताव. आता उपप्रस्ताव म्हणजे काय, अनुषंगिक, एन्सिलियरी म्हणजे काय, आता हे मांडलं गेलं त्याच्यावर पहिल्यांदा सर्वसाधारण चर्चा होणार, बरोबर. ती चर्चा करण्यासाठी पण काही मोशन मूव्ह करावं लागणार, अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार, त्याला अनुषंगिक मोशन म्हणायचं. बरं, चर्चा झाली, त्याच्यानंतर जर असं आढळलं की याच्यावर अधिक चर्चा करण्यासाठी याला वेगळ्या कमिटीकडे पाठवण्याची गरज आहे तर ते पण कुठे गेलं, ते पण अनुषंगिक म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यावर चर्चा करणे किंवा एखाद्या समितीकडे ते पाठवणे बिल, की ज्याच्यावर अधिक चर्चा, काही लोक मिळून बसा आणि त्याच्यावर अधिक खोलात जाऊन चर्चा करा, खोलात जाऊन त्याच्या तरतुदी तपासा, त्याला म्हणायचं एन्सिलियरी मोशन. कळलं? मूळ प्रस्तावाला पुढे नेण्यासाठी आपण काय करतो, उपप्रस्ताव म्हणतो. उपप्रस्तावाचे पुन्हा प्रकार काय, एन्सिलियरी, अनुषंगिक म्हणजेच काय, ते पुढे नेण्यासाठी. याचं उदाहरण आपण काय म्हणू शकतो, चर्चा किंवा समितीकडे पाठवणे. मूळ प्रस्तावाला संमत करण्यासाठी विविध टप्प्यातून जावं लागतं. ते वेगवेगळे टप्पे जर म्हणायचे त्याला उपप्रस्ताव. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा चर्चा होऊ शकते. चर्चा अंतर्गत असं सापडतं की याच्यावर अधिक तपासाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये समितीकडे पाठवा. आता समित्या कुठल्या असतात, दोन प्रकारच्या समित्या असतात. एक, ज्या सभागृहामध्ये, फॉर एक्झाम्पल राज्यसभेमध्ये हे मूळ प्रस्ताव मांडला गेलेला आहे, त्या मूळ प्रस्तावाला मांडण्यासाठी त्याच्यावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली, मात्र असं सापडलं की नाही, आता याच्यावर आपण काय करूया, सखोल तपासणी करण्यासाठी एखाद्या समितीकडे पाठवलं. तर जर त्या सभागृहाची समितीकडे पाठवलं तर त्याला म्हणायचं सिलेक्ट कमिटी, म्हणजेच काय, निवड, सिलेक्ट, निवड समिती. सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं तर त्याला निवड समिती म्हणतात. किंवा लोकसभा किंवा राज्यसभा याची जॉईंट कमिटी असते, म्हणजे त्याच्यात लोकसभेचे पण सदस्य असतात, राज्यसभेचे सदस्य असतात. ते दोघं मिळून त्या विधेयकाची तपासणी करतात किंवा त्याच्यामध्ये सखोल चर्चा करतात. त्याला म्हणायचं जॉईंट कमिटी, म्हणजे संयुक्त समिती. क्लिअर आहे? एन्सिलियरी मोशन कशाला असतं, मूळ प्रस्ताव पुढे नेण्यासाठी. मूळ प्रस्ताव पुढे नेण्यासाठी काय करतात, त्याच्यावर चर्चा करून जाऊ शकते किंवा समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. समिती कुठल्या कुठल्या प्रकारची असते, सिलेक्ट कमिटी किंवा जॉईंट कमिटी. सिलेक्ट कमिटी त्या सभागृहाचे फक्त सदस्य त्याच्यामध्ये मेंबर असतात. लोकसभेचे सदस्य, जी सिलेक्ट कमिटी आहे त्याच्यामध्ये फक्त लोकसभेचे खासदार असतील.
राज्यसभेची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याच्यामध्ये फक्त राज्यसभेचे खासदार असतील. मात्र जर ते विधेयक जॉईंट कमिटीकडे पाठवले तर त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन्हीचे काय असतात, दोन्हीचे सदस्य किंवा दोन्हीचे खासदार त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. क्लिअर आहे? आता सुपरसिडिंग, सुपरसिडिंग म्हणजे काय, समजा अनुषंगिक याच्यामध्ये म्हटलं की सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, पण एखादा सदस्य उठला आणि तो म्हटला की नाही सिलेक्ट कमिटीकडे नको, संयुक्त समितीकडे पाठवा, म्हणजे सुपरसिडिंग करा. एनसीएलआर मध्ये जो निर्णय घेतलाय त्याचं सुपरसिडिंग, त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा म्हणजे काय सुपरसिडिंग. एखाद्या गोष्टीला झाकून ठेवायचं आणि आपली गोष्ट मांडायची म्हणजे त्याला म्हणतात सुपरसिडिंग. आणि म्हणून इतर समितीकडे जर समजा एनसीएलआर मध्ये निर्णय घेतला की निवड समितीकडे पाठवा, तर सुपरसिडिंग मध्ये एखादा सदस्य म्हणू शकतो की मला असा प्रस्ताव मांडायचा आहे की हे निवड समितीकडे नाही तर ते काय करायचं, संयुक्त समितीकडे पाठवणं अधिक सोयीस्कर ठरेल, अधिक श्रेयस्कर ठरेल, जेणेकरून दोन्ही सभागृहाचे सदस्य काय होतील त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यावर चर्चा करतील. मग याला म्हणायचं सुपरसिडिंग. अनुषंगिक मध्ये जो निर्णय घेतला ते अधिग्रहित करून त्याला काय करायचं, याला ग्रहित करून याच्यावर पांघरून टाकून आपली म्हणणं मांडणं म्हणजे सुपरसिडिंग करणं. मग त्याच्यामध्ये जो निर्णय घेतला याच्यावर काय केलं जातं, सुपरसिडिंग केला जातो. क्लिअर आहे? अमेंडमेंट. परत जे मूळ प्रस्ताव मांडला आहे त्याच्यामध्ये जर काही सुधारणा सुचवायच्या असतील सदस्यांना तर त्या कशा माध्यमातून सुचवू शकतात, ते बदल प्रस्ताव दाखल करू शकतात अध्यक्षांकडे की मला या या गोष्टीमध्ये बदल आवश्यक आहे, म्हणून मला वाटतं की याच्यावर बदल करणं गरजेचं आहे, म्हणून मी प्रस्ताव ठेवतो तुमच्यासमोर. मग तो जर प्रस्ताव मान्य झाला तर मूळ प्रस्तावामध्ये काय होतं, परत बदल केला. क्लिअर झाला? आता मोशन्स काय असतात, सबस्टॅन्टिव्ह मोशन, सबस्टिट्यूट मोशन, सबसिडियरी मोशन. पुन्हा सबसिडियरी मोशनचे प्रकार एन्सिलियरी, सुपरसिडिंग, अमेंडमेंट. एन्सिलियरी मध्ये अनुषंगिक मूळ प्रस्तावाला पुढे नेण्यासाठी चर्चा केली जाते किंवा ते कुठल्या तरी समितीकडे पाठवलं जातं. सुपरसिडिंग मध्ये एन्सिलियरीच्या दरम्यान जो निर्णय घेतला आहे त्याला बदलण्यासाठी याच्यावर निर्णय घेतला जातो. आणि अमेंडमेंट मध्ये मूळ प्रस्तावामध्ये जर काही बदल सुचवायचे असतील तर सदस्य ते सुचवू शकतात अध्यक्षाकडे आपला अमेंडमेंट मोशन मूव्ह करून. क्लिअर? हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. क्लिअर झालंय? बघा आता मोशन प्रस्ताव बघितले, त्याच्यानंतर अजून एक साधन असतात त्याला म्हणतात ठराव. ठराव म्हणजे रिझोल्युशन्स. आपण काय बघितलं होतं आता, मोशन्स म्हणजे प्रस्ताव, प्रस्ताव बघितलं. आता ठराव. प्रस्ताव आणि ठरावामध्ये हे फरक असतो की सगळे ठराव, सर्व ठराव हे मूळ प्रस्ताव असतात. सगळे ठराव काय असतात, मूळ प्रस्ताव असतात. परत याच्यावर काय झालं, सर्व ठरावावर मतदान घेतले जाते. सर्व ठराव काय आहेत, मूळ प्रस्ताव आहेत. त्याच्यानंतर सर्व जे ठराव आहेत त्याच्यावर काय केलं जातं, मतदान घेतलं जातं. आणि एकदा जर तुम्ही ठराव मांडला तर सभागृहाच्या परवानगीशिवाय परत घेता येत नाही. बघा प्रस्ताव आणि ठराव, मोशन्स आणि रिझोल्युशन याच्यामध्ये फरक काय आहे. सर्व ठराव, सर्व जे रिझोल्युशन असतात ते मूळ प्रस्तावच असतात, बरोबर. मात्र याच्यामध्ये मुख्य फरक काय की सर्व ठरावावर मतदान घेतले जाते. जे काही ठराव आता आपण बघितलं, मूळ प्रस्ताव कशामुळे मांडला जाते की त्याच्यावर चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर सदस्यांना मत मांडण्याची संधी देण्यासाठी प्रस्ताव मांडला जातो. मात्र सर्व प्रस्तावावर मतदान घेतलं जात नाही. मग मतदान कुठं घेतलं जातं, सर्व ठरावावर. ठराव जे मांडले जातात ते फक्त सभागृहामध्ये चर्चा केली एवढं मर्यादित नसतात, त्याच्याबरोबर सभागृहाचं याच्याविषयी मत काय, बाजून आहे का विरोधात आहे, हे पण ठरावामध्ये दिसतं. म्हणजे सर्व ठरावावर मतदान घेतलं जातं. सर्व प्रस्तावावर मतदान घेतलं जातं का, नाही.
क्लिअर आहे. सर्व ठरावावर मतदान घेतले जाते आणि सभागृहाच्या परवानगीशिवाय परत घेता येत नाही. म्हणजे जर तुम्ही प्रस्ताव मांडला आणि काही दिवसांनी आता तुम्हाला वाटलं की नाही नाही हा प्रस्ताव मी मांडलेला योग्य नाही, मला हा परत घ्यायचा आहे, तर तुम्ही तो प्रस्ताव परत घेऊ शकता. बरोबर. मात्र ठराव तुम्हाला परत घेता येत नाही. काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की नाही नाही आपण जो ठराव मांडला तो चुकीचा आहे किंवा तो परत घेतला पाहिजे, तर तुम्हाला परत घेता येत नाही. मात्र जर सभागृहाने परवानगी दिली तरच तो प्रस्ताव तुम्ही परत घेऊ शकता. त्याला म्हणतात लीव्ह ऑफ द हाऊस. जर लीव्ह ऑफ द हाऊस भेटली, परवानगी दिली, तरच तो प्रस्ताव तुम्ही परत घेऊ शकता. म्हणजेच सर्व ठराव काय असतात, मूळ प्रस्ताव असतात. बरोबर. म्हणजे ऑल रेझोल्युशन आर सबस्टॅन्टिव्ह मोशन्स, हे लक्षात ठेवा. आयोग याच्यामध्ये ट्रिक करू शकतं. सर्व प्रस्ताव हे सर्व ठराव असतात का? नाही. सर्व ठराव केवळ मूळ प्रस्ताव असतात, हे लक्षात ठेवा. सर्व ठरावावर मतदान घेतले जाते. ठराव ज्यावेळेस मांडला जातो त्यावेळेस नुसती चर्चा नाही, तर त्याच्यावर मतदान देखील घेतलं जातं आणि सभागृहाच्या परवानगीशिवाय ते परत घेता येत नाहीत. हा फरक आहे. हे रिझोल्युशन झालं आणि हे मोशन झालं. प्रस्ताव सर्व ठराव आहे, मूळ प्रस्ताव आहेत. याच्यामध्ये प्रस्तावाच्या पद्धती प्रकार कुठले कुठले आपण बघितले. सबस्टॅन्टिव्ह, सबस्टिट्यूट, सबसिडियरी. सबसिडियरी मध्ये परत अँसिलियरी, सुपरसिडिंग आणि अमेंडमेंट. तर अशा पद्धतीने मोशन असतात. मोशन फक्त चर्चा केली जाते, त्याच्यावर मतदान घेतलं जातच असं नाही. मात्र ठरावावर काय केलं जातं, सर्व ठरावावर मतदान घेतलं जातं. इथं घेतलं जात नाही. सभागृहाच्या परवानगीशिवाय परत घेता येत नाही. इथं सदस्य काय करू शकतो, ते परत घेऊ शकतो. हे फरक रिझोल्युशन आणि मोशन्स मधले लक्षात ठेवा. आता मोशनचे प्रकार कुठले, रिझोल्युशनचे प्रकार कुठले कुठले? खाजगी, खाजगी सदस्यांना जर एखादा ठराव मांडला तर त्याला काय म्हणायचं, खाजगी ठराव म्हणायचं. एक शासनाद्वारे, शासनाचे मंत्री आहे, त्या मंत्र्यांद्वारे जो ठराव मांडला जातो त्याला शासकीय ठराव म्हणायचं. आणि एक असतो कायदेशीर ठराव. कायदेशीर म्हणजे आपण बघितलं होतं लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती, उपसभापती यांना काढण्यासाठी संविधानामध्ये काही तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार कुठल्या बहुमताने ते संमत करणे गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यावर मतदान घेतलं जातं. म्हणजे त्यांना काढण्यासाठी जे साधनं असतात त्याला आपण ठराव म्हणतात. जर तुम्हाला उपराष्ट्रपतीला काढायचं आहे, जर लोकसभेच्या अध्यक्षाला काढायचं आहे, तर तो काय ठराव मांडावा लागेल तुम्हाला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. तो ठराव संमत झाला तरच त्यांना पदावरून काढलं जाऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीचं जे कायद्यानं ठराव निश्चित केलेले असतात, कायद्यानुसार त्याची प्रक्रिया चालते, कायद्यानुसार ते मानणं बंधनकारक असतं, त्याला म्हणायचं कायदेशीर ठराव. खाजगी म्हणजे खाजगी सदस्य. खाजगी सदस्य म्हणजे कोण असतो? आता समजा बीजेपीचे सरकार आहे, तर बीजेपीचा जे मंत्री असतात, बीजेपीचं शासन आहे आणि त्या शासनाअंतर्गत जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी मांडलेले, त्या मंत्र्यांनी जर मांडली तर त्या म्हणायचं शासकीय ठराव. मात्र ते मंत्री सोडतात, बीजेपीचे दुसरे सदस्य देखील असतील किंवा विरोधी पक्षाचे सदस्य देखील असतील, या सगळ्या सदस्यांनी, जे मंत्री नाही आहेत त्यांनी मांडलेले ठराव म्हणजे खाजगी सदस्य ठराव. बरोबर. असं विचारलं जाऊ शकतं की खाजगी सदस्य ठराव म्हणजे जो पक्ष सत्तेमध्ये नाहीये त्या विरोधी पक्षाने मांडलेले ठराव. तर असं नाही, विरोधी पक्षाने मांडलेले ठराव पण त्याच्यामध्ये येतात आणि ज्या पक्षात सत्तेमध्ये आहे मात्र ते सदस्य जे मंत्री नाहीये त्यांनी पण जे ठराव मांडतात त्याला पण आपण खाजगी सदस्य ठराव म्हणतो. बरोबर. शासकीय ठराव मंत्र्यांनी मांडले आणि कायदेशीर म्हणजे कायद्यामध्ये नमूद असलेली. कायदा म्हणजे संविधान पण एक कायद्याचे मूलभूत कायदे आहे. मग संविधानामध्ये किंवा इतर कायद्यामध्ये जे नमूद असलेले ठराव आहेत ते मांडणं जर बंधनकारक असेल किंवा मांडावे लागेल तर त्या ठरावांना काय म्हणायचं, कायदेशीर ठराव म्हणायचं. म्हणजे हा काय झाले, हे ठरावाचे प्रकार. ठराव काय असतात, ठरावामध्ये केवळ चर्चा नाही तर त्याच्यावर काय केलं जातं, मतदान पण घेतलं जातं. जे प्रस्ताव असतात त्याच्यावर फक्त केवळ चर्चा केली जाते. बरोबर. त्याच्यानंतर आपण प्रस्तावाचे प्रकार बघितले होते, तसेच ठरावाचे प्रकार पण बघितले.
त्याच्यानंतर प्रस्ताव आणि ठराव याच्यामध्ये काय फरक असतो हे पण आपण बघितलं. क्लिअर आहे? म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभामध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेस काम केलं जातं, कामकाज चालतं, तर ते कामकाज काय करायचे कामकाज हे ठरवतं कोण? लोकसभेचे तालिका अध्यक्ष जे असतात, लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते लोकसभेमध्ये ठरवणार, बरोबर. मात्र एखाद्या सदस्याला जर आपलं म्हणणं मांडायचं तर ते कुठल्या पद्धतीने मांडू शकतात? ते वेगवेगळे प्रस्ताव आणि वेगवेगळे ठरावाच्या माध्यमातून ते म्हणणं अध्यक्षासमोर मांडू शकतात. अध्यक्ष त्या प्रस्तावाला किंवा ठराव स्वीकारतात किंवा नाकारतात. स्वीकारलं तर त्याच्यावर काय प्रक्रिया होते हे आपण सगळं बघितलं. क्लिअर आहे? चला, तर आता वेगवेगळे प्रस्ताव आणि वेगवेगळे ठराव हे कुठले कुठले असतात, कुठल्या कुठल्या साधनांच्या द्वारे सदस्य काय करू शकतात, आपलं म्हणणं मांडू शकतात किंवा त्याच्यावर काय करू शकतात, ठराव मांडू शकतात, हे आपण बघूया. आता बघा, मोशन्स बघितले आपण. त्याच्यामध्ये मोशन्स वेगवेगळे कुठले कुठले असू शकतात? विशेष अधिकार, विशेष अधिकारालाच काय म्हणतात? प्रिव्हिलेज मोशन, विशेष अधिकार प्रस्ताव. आता विशेष अधिकार प्रस्ताव म्हणजे काय? आता एखाद्या सदस्याला जर असं वाटलं की सभागृहामध्ये मंत्र्यांना जी माहिती दिली आहे ती चुकीची दिली आहे, किंवा सभागृहामध्ये मंत्र्यांना माहिती दिलेली नाही मागितली तरी पण, किंवा सभागृहाची दिशाभूल मंत्र्यांना केली आहे, काय म्हणतो आपण? सभागृहामध्ये मंत्र्यांना चुकीची माहिती दिली, किंवा सभागृहामध्ये मंत्र्यांना मागितली तरी माहिती दिली नाही, किंवा सभागृहाची दिशाभूल जर मंत्र्यांना केलं असेल तर अशा माध्यमातून सदस्य काय करू शकतो? म्हणजेच काय, त्या सभागृहाचा विशेष अधिकार, सभागृहाचे जे अधिकार आहे त्याचं उल्लंघन झालं, त्याचं जर उल्लंघन झालं अशावर जर चर्चा करायची असेल तर सदस्य काय करू शकतात? विशेष अधिकार प्रस्ताव अध्यक्षाकडे दाखल करू शकतात. क्लिअर? विशेष अधिकार कधी दाखल केला जातो? मंत्र्यांनी माहिती चुकीची दिली, किंवा माहिती दिली नाही, किंवा सभागृहाची दिशाभूल केली, तर अशा वेळी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिकार प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. क्लिअर? बघा, वेगवेगळे प्रस्ताव आहेत, त्याच्या माध्यमातून काय केलं जातं? त्याच्या माध्यमातून सभागृहामध्ये कार्य केलेलं जातं. त्याच्यानंतर आहे चर्चा समाप्ती, म्हणजेच क्लोजर मोशन. क्लोजर मोशनचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण क्लोजर, त्याच्यानंतर भागामध्ये, त्याच्यानंतर गिलोटिन क्लोजर एक असतात, आणि त्याच्यानंतर कॅंगारू क्लोजर. बघा, चर्चा समाप्ती, चर्चा समाप्ती म्हणजे काय? आता चर्चा समाप्त करायची आहे त्याच्यासाठी, आता चर्चा सुरू करायची त्याच्यासाठी पण मोशन, चर्चा समाप्त करायची त्याच्यासाठी पण मोशन. सर्वसाधारण म्हणजे काय की बाबा आता आपण काय केलंय, एखाद्या गोष्टीला तुम्ही समजा अध्यक्षांनी 10 तास दिले की 10 तास या गोष्टीवर आपण चर्चा करू. एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपण बघितलं की सदस्य काय करतो? मोशन मूव्ह करतो. मोशन प्रस्ताव अध्यक्षाकडे देतो, अध्यक्षाने स्वीकारला तर त्याच्यावर चर्चा केली जाते. चर्चा समजा 5-6 तासामध्ये सफिशियंट चर्चा झाली, त्या सदस्याला वाटतोय की आपण जो विषय आपण घेतला होता त्याच्यासाठी आपण 10 तास घेतलेत, अलाउड केलेत अध्यक्षांनी, याच्यावर आपण 10 तास चर्चा करू. पण आता 6 तास झालेत आणि 6 तासामध्येच असं सापडलं की आता याच्यावर आपण इनफ चर्चा केली, याच्यावर अजून वेगळी चर्चा करण्याची काही गरज नाहीये किंवा त्याची आवश्यकता नाहीये, तर त्यावेळेस सदस्य काय करू शकतो? चर्चा समाप्ती प्रस्ताव मूव्ह करू शकतो. क्लिअर आहे? पर्याप्त चर्चा झालेली आहे, सफिशियंट आहे, पुरेशी चर्चा झालेली आहे असं सदस्यांना वाटलं, आता याच्यावर अजून चर्चा करण्याची गरज नाहीये, मग काय करा आपण? चर्चा समाप्तीचा प्रस्ताव अध्यक्षाकडे देऊ, अध्यक्षाने स्वीकारला तर तिथं चर्चा त्या विषयावर काय केली जाते? बंद केली जाते, समाप्त केली जाते. त्याच्यानंतर भागामध्ये काय केलं जातं? आता एखादं विधेयक आहे, खूप मोठं लांब, म्हणजे खूप मोठं विधेयक आहे, त्याच्यावर सगळेच एकदा चर्चा करून
एकदाच चर्चा करून मतदान घेणं शक्य नाही, तर काय केलं जातं, त्या विधेयकाला काय केलं जातं, अनेक भागामध्ये विभागले जातं. याच्यावर वेगळी चर्चा केली जाणार, 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 आणि नंतर काय केलं जाणार, हे सर्व एकदाच मतासाठी मांडलं जाणार. क्लिअर आहे? चर्चा समाप्ती म्हणजे ह्या विधेयकाला विधेयक हे विधेयक आहे, भागामध्ये त्या विधेयकाचे वेगवेगळे भाग केले जाणार. या भागावर वेगळी चर्चा, या भागावर वेगळी चर्चा, या भागावर वेगळी चर्चा, या भागावर वेगळी चर्चा, अशी चर्चा ज्यावेळेस केली जाते त्याला म्हणायचं भागामध्ये केली जाणारी चर्चा समाप्ती. म्हणजे याच्यावर जर आता जर डिस्कशन झाले, चर्चा पुरेशी झाली असं ज्यावेळेस वाटलं, त्यावेळेस काय केलं जातं, त्यावेळेस ह्याच्यावर चर्चा बंद केली जाते, दुसरी चर्चा सुरू केली जाते. किंवा याच्यावर जर चर्चा इनफ झाली, जेवढा वेळ दिला त्याच्यापेक्षा अधिक जर पूर्ण त्याच्यावर चर्चा केली गेली, तर नंतर दुसरी चर्चा, अशा पद्धतीने विधेयक संमत केलं जातं. त्याला म्हणायचं भागामध्ये चर्चा समाप्ती. क्लोजर बाय कंपार्टमेंट्स म्हणतात त्याला. क्लोजर बाय कंपार्टमेंट्स, वेगवेगळ्या कंपार्टमेंट्सवर वेगवेगळी चर्चा करून चर्चा समाप्ती केली जाते. त्याच्यानंतर गिलोटिन. बघा, एखाद्या विधेयकाला 5 तास दिलेले आहेत. आपण काय बघितलं, सर्वसाधारण चर्चा समाप्तीमध्ये एखाद्या विधेयकाला 5 तास दिलेत, मात्र 2 तासामध्ये ती चर्चा पूर्ण झाली. अजून वेळ शिल्लक आहे, मात्र आताच चर्चा आपल्याला वाटते सदस्यांना की खूप झालेली आहे, आता याच्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. त्यावेळी सर्वसाधारण चर्चा समाप्तीचा प्रस्ताव अध्यक्षाकडे दाखल केला जातो. आता गिलोटिन म्हणजे एखाद्या गोष्टीवर 5 तास चर्चा झालेली आहे, पण अजून पण ती गोष्ट बाकी आहे, अजून पण त्याच्या काही तरतुदी चर्चा करणं बाकीच आहे, पण मात्र त्या विधेयकाला किंवा त्या मोशन मध्ये जेवढी वेळ दिला होता तो वेळ संपलेला आहे. ज्यावेळेस तो वेळ संपतो, मात्र अजून काही तरतुदीवर चर्चा करणं गरजेचं असतं किंवा शिल्लक असतात, तरी पण काय केलं असतो, त्या विधेयकाचा वेळ संपला म्हणून बाकीच्या तरतुदी देखील संमत झाल्या असं गृहीत धरलं जातं. क्लिअर? गिलोटिन मध्ये जेवढा वेळ त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दिलेला असतो त्याच्यापेक्षा अधिक वेळ गरजेचा असतो. मात्र तेवढ्या वेळेमध्ये ज्या गोष्टीवर चर्चा झाली, बाकी राहिलेल्या गोष्टी त्याच्यावर देखील चर्चा झाली असं गृहीत धरलं जातं आणि मग चर्चा समाप्तीचा प्रस्ताव दाखल केला जातो. क्लिअर? कांगारू म्हणजे आता गिलोटिन मध्ये जर करायचं नसेल, म्हणजे सगळ्याच गोष्टीवर चर्चा करणं शक्य नाहीये, तेवढा वेळ पुरेसा नाहीये त्याला, मग 5 तास चर्चा केली, 100 बाबी डिस्कस करायच्या होत्या, त्याच्यात 75 बाबीच डिस्कस झाल्या, 25 बाबी बाकीच राहिल्या. मात्र गिलोटिन मध्ये काय केलं जातं, त्या बाबीवर पण चर्चा केली असं गृहीत धरलं जातं आणि सर्व 100 बाबी संमत केल्या जातात. असं होऊ नये म्हणून कांगारू मध्ये काय करतात, त्या विधेयकाच्या संबंधित फक्त महत्वाच्या बाबी आहेत. कांगारू म्हणजे काय, उंच असतो, लांबून दिसतो, म्हणजे महत्वाच्या बाबी तेवढ्या बघायच्या, महत्वाच्या तरतुदीवरच केवळ चर्चा केली जाते आणि जे कमी महत्वाच्या तरतुदी आहेत त्याच्यावर चर्चा केली गेली आणि त्या संमत केल्या गेल्या असं गृहीत धरलं जातं. क्लिअर? कांगारू क्लोजर समजलं? सर्वसाधारण क्लोजर मध्ये पर्याप्त चर्चा झालेली असते आणि आता अधिक चर्चा करण्याची गरज नसते, त्यावेळेस चर्चा समाप्ती केली जाते. भागामध्ये त्याला विभागणी केली जाते, त्याच्या माध्यमातून त्याला चर्चा समाप्ती केली जाते. गिलोटिन 100 पैकी 75 वर चर्चा झाली, 25 वर चर्चाच नाही झाली, मात्र वेळ संपला, तर 100च्या 100 चर्चा झाली असं गृहीत धरलं जातं आणि चर्चा समाप्ती केली जाते. आणि कांगारू क्लोजर मध्ये फक्त महत्वाच्या तरतुदीवर चर्चा केली जाते, कमी महत्वाच्या तरतुदीवर चर्चा केली गेली आहे असं गृहीत धरलं जातं आणि पूर्ण विधेयक संमत केलं जातं. त्याला म्हणायचं कांगारू क्लोजर, कांगारू चर्चा समाप्ती. क्लिअर आहे? पहिलं बघितलं आपण विशेष अधिकार, आपण हे काय बघतोय, मोशन्स बघतोय, वेगवेगळ्या कुठल्या मोशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये काम चालतं. विशेष अधिकार ते काय असतं, प्रिव्हिलेज मोशन सांगितलं, नोट्स काढून ठेवा, रनिंग नोट्स आवश्यक आहेत, पुन्हा तुम्ही विसरून जा. चर्चा समाप्तीचं बघितलं, त्याच्या वेगवेगळे प्रकार काय आहेत. त्याच्यानंतर आता परत तिसरं बघूया, लक्षवेधी प्रस्ताव म्हणजे कॉलिंग अटेन्शन मोशन.
लक्षवेधी प्रस्ताव. आता लक्षवेधी प्रस्ताव काय माहिती का? आपण बघितलं 0 लक्षवेधी प्रस्तावावर काय? मंत्र्यांचं कशाकडे तरी लक्ष वेधायचंय, कॉलिंग करायचंय, त्याला अटेन्शन त्यांचं आपल्या एखाद्या गोष्टीकडे, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे त्याचं मंत्र्यांचं काय करायचं, तुम्हाला मंत्र्यांना विचारायचंय की मला वाटतं की तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सांगायचंय. त्यावेळेस अध्यक्षाकडे तुम्ही लक्षवेधी प्रस्ताव दाखल करू शकता. आता 0 आवर मध्ये पण आपण काय करू शकतो होतो, सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकत होतो, बरोबर आहे. तसंच तुमच्याकडे अजून एक आहे लक्षवेधी प्रस्ताव. लक्षवेधी प्रस्ताव काय माहिती का? 0 शून्य प्रहर आपण बघितलं होतं का? शून्य प्रहर मध्ये पण काय करू शकतो, महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू शकतो. मात्र शून्य प्रहर आणि लक्षवेधी प्रस्तावामध्ये फरक काय आहे की आपण बघितलं होतं, शून्य प्रहर हे कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये नमूद नाही आणि हे मात्र लक्षवेधी प्रस्ताव हे कार्यपद्धतीच्या नियमामध्ये नमूद आहेत. त्याला काय म्हणतात, रूल ऑफ प्रोसिजर, कार्यपद्धतीचे नियम. शून्य प्रहर आपण बघितलं होतं, हे काय आहे, भारतीय इनोव्हेशन आहे. भारतामध्येच ते केवळ वापरलं जातं, भारतीय लोकांनी त्याचा शोध लावलेला आहे. शून्य प्रहर 1962 पासून होतं. आपण बघितलं, काल बघितलं होतं आपण. शून्य प्रहर विषयी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, ते भारतीय इनोव्हेशन आहे, 1962 पासून ते कार्यरत आहे आणि कार्यपद्धतीच्या नियमामध्ये ते नमूद नाही शून्य प्रहर. लक्षवेधी प्रस्ताव मात्र हे पण भारतीय इनोव्हेशनच आहे. लक्षवेधी प्रस्ताव आणि शून्य प्रहर हे दोन्ही पण भारतीय लोकांनीच शोधून काढलेले आहेत आणि ते भारतामध्येच फक्त लागू आहे. भारतामध्येच ते कार्यपद्धतीमध्ये उपयोग केला जातो. मात्र लक्षवेधी प्रस्ताव हा शून्य प्रहरपेक्षा वेगळा कसा आहे? तो रूल ऑफ प्रोसिजर म्हणजे कार्यपद्धतीच्या नियमामध्ये तो काय आहे, नमूद आहे आणि तो 1954 पासून अस्तित्वात आहे. क्लिअर आहे? लक्षवेधी प्रस्ताव आणि शून्य प्रहर याच्यामध्ये फरक. लक्षवेधी प्रस्ताव कॉलिंग अटेन्शन मोशन कशासाठी केला जातो? सभागृहाचं किंवा मंत्र्यांचं लक्ष एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे आकर्षित करण्यासाठी. तो भारतीय इनोव्हेशन आहे, तो रूल ऑफ प्रोसिजर मध्ये नमूद आहे आणि तो 1954 पासून वापरात आहे. परत स्थगन प्रस्ताव. स्थगन प्रस्ताव म्हणजे ऍडजॉर्नमेंट मोशन. आपण काल सभागृहाचे वेगवेगळे जे काय टप्पे बघितले होते, सभागृह म्हणजे बैठक बोलावणे, समनिंग, त्याच्यानंतर ऍडजर्नमेंट, साइन डाय आणि त्याच्यानंतर प्रोरोगेशन. तर हे ऍडजर्नमेंट आणि ते ऍडजर्नमेंट हे वेगवेगळं आहे, हे मोशन आहे, हे लक्षात ठेवा. ऍडजर्नमेंट स्थगन त्यावेळेस तिकडचं काय होतं, जर सभागृहाचं कामकाज चालवणं शक्य नसेल तर सभागृहाचे जे अध्यक्ष असतात ते काय करतात, आपण आता कामकाज थांबवू आणि आपण नंतर कधी भेटणार आहोत, वेळ आणि डेट तिथं दिलेली असते त्या प्रस्तावामध्ये, त्याला ऍडजर्नमेंट म्हणायचं. आणि हे ऍडजर्नमेंट मोशन काय असतं, स्थगन प्रस्ताव. जे सभागृहासमोर कामकाज सुरू आहे त्याला स्थगित करा. स्थगन म्हणजे काय, थांबवा. ऍडजर्नमेंट करा, ते थांबवा आणि जे महत्वाची चर्चा आहे, महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा करतात. क्लिअर? स्थगन प्रस्ताव कशासाठी असतो? जे सभागृहासमोर चर्चा सुरू आहे त्याला स्थगित करायची आणि चर्चा कशावर करायची? आता जे महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर म्हणणं असतं सदस्याचं की आपण जे चर्चा करतो त्याच्यापेक्षा एखाद्या गोष्टीवर चर्चा करणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून त्या गोष्टीवर चर्चा करणार आपण थांबूया आणि आता ही जी चर्चा आहे ती या गोष्टीवर करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? स्थगन प्रस्ताव समजलं? स्थगन प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी 50 सदस्यांनी स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. स्थगन प्रस्ताव अध्यक्ष कधी स्वीकारतात? ज्या वेळेस 50 सदस्य जे असतात ते काय असतात, 50 सदस्य त्याच्यावर स्वाक्षरी करतात. 50 सदस्यांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव अध्यक्षासमोर दाखल करावा लागतो आणि मला वाटतं की आता जी चर्चा सुरू आहे ते थांबूया आपण आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करूया. ती जर स्वीकारलं तर ती सध्या सुरू असलेली चर्चा थांबते आणि सदस्यांनी सुचवलेल्या मुद्द्यावर चर्चा सुरू होते.
त्याच्यावर बघा, स्थगन प्रस्ताव एकदा स्वीकारला गेला तर त्याच्यावर कमीत कमी 2.5 तास चर्चा करावी लागते. 2.5 तासापेक्षा कमी चर्चा चालत नाही. त्याचबरोबर स्थगन प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडला जातो. क्लिअर? त्या 3 गोष्टी स्थगन प्रस्तावावर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली कुठली? स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? चालू असणाऱ्या गोष्टीवर, चालू असणारे कामकाज थांबवणे आणि महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणे. ते तसे अध्यक्षाने स्वीकारण्यासाठी 50 सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली असावी. एकदा ते अध्यक्षाने स्वीकारलं तर त्याच्यावर चर्चा कमीत कमी 2.5 तास केली जाते. त्याच्यानंतर फक्त स्थगन प्रस्ताव जो आहे तो फक्त केवळ कुठं मांडला जातो? लोकसभेमध्ये मांडला जातो. क्लिअर? क्लिअर झालं? लक्षवेधी प्रस्ताव काय होता? स्थगन प्रस्ताव काय होता? लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देखील मांडला जातो. हे दुरुस्ती करा. लोकसभा किंवा राज्यसभा. क्लिअर? स्थगन प्रस्ताव जे सध्या कामकाज आहे ते थांबवणं, दुसऱ्या विषयावर चर्चा करणं, त्याची मान्यता किती लोकांनी द्यावी गरजेचं आहे. 50 सदस्यांनी स्वाक्षरी असलेला प्रस्ताव अध्यक्षाकडे दाखल करावा लागतो. त्याच्यावर कमीत कमी 2.5 तास चर्चा केली जाते. क्लिअर? त्याच्यानंतर बघा, कुठलं बघितलं होतं? अविश्वासदर्शक ठराव. त्याला म्हणतात नो कॉन्फिडन्स मोशन. आपण बघितलं होतं की आपण जे सरकार लोकसभेमध्ये स्थापन होतं, लोकसभेमध्ये आपलं जे केंद्र शासन असतं ते काय असतं? जबाबदार असतं लोकसभेप्रती. क्लिअर? म्हणजे संविधानाचं कलम 75 काय म्हणतं की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ हे जबाबदार असेल, कोणाला असेल? लोकसभेला जबाबदार असेल. म्हणजे जर शासनाला लोकसभेमध्ये बहुमत नसेल तर शासन पदावर राहू शकतं का? नाही. मग शासनाला बहुमत नाही हे कोण ठरवणार? लोकसभा. म्हणजे अविश्वासदर्शक ठराव, अविश्वासदर्शक जो प्रस्ताव असतो तो लोकसभेमध्ये मांडला जातो. आणि लोकसभेमध्ये काय मांडला गेल्यानंतर त्याच्यावर जर बहुमताला म्हणजे लोकसभेची जेवढे सदस्य आहेत सिंपल मेजॉरिटीने जर हे संमत झाला तर शासन टिकतं. म्हणजे त्याचा अर्थ काय? शासनाला बहुमत आवश्यक तेवढं आहे. जर मात्र हा अविश्वासदर्शक प्रस्तावाला सिंपल मेजॉरिटी, साधा बहुमत जर भेटलं नाही याचाच अर्थ काय की लोकसभेमध्ये शासनानं विश्वास गमावलेला आहे. क्लिअर? लोकसभेमध्ये शासनाने ज्यावेळेस विश्वास गमावतं त्यावेळेस सरकारचा ते काय असतं? पराभव असतो आणि सरकारला राजीनामा देणं बंधनकारक असतं. क्लिअर आहे? म्हणजे अविश्वासदर्शक ठराव फक्त कुठे मानला जातो? फक्त लोकसभा. राज्यसभा अविश्वासदर्शक ठराव मांडू शकते का? नाही मांडू शकत. अविश्वासदर्शक प्रस्ताव फक्त लोकसभेमध्ये मानला जातो. कलम 75 अंतर्गत काय? शासन लोकसभेला जबाबदार असतं. क्लिअर आहे? त्याच्यानंतर बघा, मोशन ऑफ थँक्स. धन्यवाद प्रस्ताव. धन्यवाद प्रस्ताव कशाला मानला जातो? त्याला म्हणायचं मोशन ऑफ थँक्स. म्हणजे बघा, प्रत्येक नवीन लोकसभेच्या पहिले अधिवेशन किंवा
हा, एकदम मुख्य आहे. धन्यवाद प्रस्ताव कशावर? राष्ट्रपतीला असा अधिकार असतो की राष्ट्रपती नवीन लोकसभेचं पहिलं अधिवेशन असेल किंवा प्रत्येक आर्थिक वर्षाचं पहिलं अधिवेशन असेल त्याला संबोधन करू शकतो. तिथं जाऊन राष्ट्रपती काय करतात, लोकसभा आणि राज्यसभा याचे जे सदस्य बसलेले असतात त्यांच्यासमोर आपले भाषण करतात, आपली ध्येय धोरणं मांडतात. ते ध्येय धोरणं कुणाचे असतात? शासनाचे असतात. शासनानेच राष्ट्रपतीला ते भाषण लिहून दिलेलं असतं, त्याला म्हणतात राष्ट्रपतीचं अभिभाषण. आणि ते अभिभाषण कधी करतो राष्ट्रपती? ज्यावेळी नवीन लोकसभा अस्तित्वात आली, त्याचं पहिलं अधिवेशन आहे. त्या प्रत्येक पहिल्या अधिवेशनामध्ये नवीन लोकसभेच्या, म्हणजे आता लोकसभा कधी अस्तित्वात झाली? मागची 2024 साली. 2024 साली नंतर निवडणुका कधी होणार? 2029 साली. 2029 साली जी नवीन लोकसभा अस्तित्वात येईल त्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन जे असेल त्याला पहिल्यांदा राष्ट्रपती संबोधन करणार. त्याचबरोबर आर्थिक वर्ष कधी असतं आपलं? एप्रिल ते मार्च. आपलं वर्ष सुरू होतं जानेवारीमध्ये. मात्र सरकारचं जे आर्थिक वर्ष असतं ते 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत असतं. बरोबर? मग 1 एप्रिल ते 31 मार्च या प्रत्येक आर्थिक वर्षातलं जे पहिलं अधिवेशन असतं, एप्रिल नंतर जे अधिवेशन असतं, काल आपण काय बघितलं, बजेट सेशन कधी असतं? फेब्रुवारी मार्च. नंतर नंतर मान्सून जुलै ऑगस्ट. मग मान्सून सेशन हे काय असणार? त्या आर्थिक वर्षातलं पहिलं अधिवेशन असतं. त्या अधिवेशनाला संबोधन करण्याचं काम राष्ट्रपती करतात. मग हे राष्ट्रपतीचं जे संबोधन असतं त्याच्यावर मांडला जातो धन्यवाद प्रस्ताव. राष्ट्रपतींनी जे चर्चा केली, राष्ट्रपतींनी जे भाषण मांडलं त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा केली जाते आणि त्याच्यावर काय केलं जातं? धन्यवाद प्रस्ताव मानला जातो राष्ट्रपतींना, की राष्ट्रपती तुम्ही इथं भाषण केलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद मानतो. आणि मग तो धन्यवाद प्रस्ताव लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्हीकडे मांडला जातो. क्लिअर? मोशन ऑफ थँक्स म्हणजे काय असतं? त्याच्यानंतर पुढे बघा, अनिश्चित दिवस प्रस्ताव म्हणजे नो डे मोशन. म्हणजे एखादा प्रस्ताव अध्यक्षांना स्वीकारला मात्र त्याच्यावर आपण चर्चा कधी करणार हे ज्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलेलं नसतं त्याला काय म्हणायचं? अनिश्चित दिवस प्रस्ताव. तो प्रस्ताव स्वीकारला चर्चेसाठी मात्र त्या चर्चेसाठी दिवस निश्चित केला गेलेला नाही. अनिश्चित दिवस प्रस्ताव म्हणजे असा स्वीकारला गेलेला प्रस्ताव त्याच्यावर चर्चा करण्याची अध्यक्षांनी परवानगी दिली पण ते कधी करणार हे सांगितलं नाही, ते अनिश्चित आहे. मग त्याला म्हणायचं अनिश्चित दिवस प्रस्ताव. त्याच्यानंतर पॉइंट ऑफ ऑर्डर. पॉइंट ऑफ ऑर्डर काय असतो की सभागृहाची जी आपण बघितलं सभागृहाची पद्धत जी असते ते रूल्स ऑफ प्रोसिजर नुसार चालते. कार्यपद्धतीचे नियम असतात. त्या कार्यपद्धतीच्या नियमानुसार काय होणार? सभागृहाची कार्यपद्धती चालणार. मात्र पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे एखाद्या सदस्याला जर वाटलं की ते नियमानुसार सभागृहाची कारवाई चालत नाही, मला याच्यावर डाऊट आहे, मला याच्यावर शंका आहे, मला याच्यावर प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुठल्या नियमाच्या अंतर्गत ही चर्चा करताय, कुठल्या नियमाच्या अंतर्गत तुम्ही हा निर्णय घेतला आणि तो चुकीचा आहे असं जर ज्यावेळेस असेल तर सदस्य हातवरी करून काय म्हणू शकतो? पॉइंट ऑफ ऑर्डर, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष म्हणतो ना काय पॉइंट ऑफ ऑर्डर आहे? मग सदस्य म्हणतो की रूल ऑफ प्रोसिजरच्या या नियमानुसार तुम्ही जे आता निर्णय घेतला, तुम्ही जी चर्चा केली ती चुकीची, कारण नियमामध्ये असं आहे आणि तुम्ही या पद्धतीने निर्णय घेतला आहे. क्लिअर आहे? पॉइंट ऑफ ऑर्डर क्लिअर झालं? त्याच्यानंतर अर्धा तास चर्चा, त्याला म्हणतात हा पॉवर डिस्कशन. अर्धा तास चर्चा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे मात्र त्याच्यावर काही स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे म्हणून त्याला अर्धा तास म्हणतात. त्याच्यावर चर्चा तर पूर्ण झाली नाही मात्र सदस्यांना काही डाऊट आहेत आणि ते त्या मंत्र्याकडून त्याला अपेक्षित आहे की तुम्ही याच्यावर स्पष्टीकरण द्यावं. मग ते खूप चर्चा आधीच झालेली असते त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ देण्याची गरज नाही. फक्त काही तथ्यात्मक बाबी आहेत ज्याच्यावर काही डाऊट आहे सदस्यांना ते फक्त विचारले जातात आणि त्याच्यावरच स्पष्टीकरण दिलं जातं म्हणून त्याला फक्त अर्धा तास चर्चा म्हणतात. हा पॉवर डिस्कशन. त्याला जास्त दिवस देण्याची गरज आहे का? नाही. आणि अशी अध्यक्ष काय करतात? आठवड्यातले 3 दिवस अर्धा तास चर्चाला परवानगी देऊ शकतात.
आठवड्याच्या 3 दिवसामध्ये फक्त अर्धा तास चर्चेवर परवानगी दिली जाते. त्याच्यानंतर परत काय असतं बघा, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन म्हणजे अल्प कालावधी चर्चा, त्याला म्हणतात शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन. म्हणजे एखादा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर चर्चा करायची, मात्र तो खूप जास्त वेळ चर्चा नाही करायची, कमी कालावधीमध्ये ती चर्चा संपवायची. त्यावेळेस मग अल्प कालावधी चर्चा अंतर्गत काय केलं जातं, अध्यक्षाकडे प्रस्ताव दाखल केला जातो. आता अर्धा तास चर्चेला आठवड्यातून 3 दिवस दिले जातात, तर अल्प कालावधी चर्चेला आठवड्यातून 2 दिवस अध्यक्ष काय करू शकतात, अल्प कालावधी चर्चाला परवानगी देऊ शकतात. त्याचबरोबर जर अल्प कालावधीची चर्चा असेल तर त्याच्यावर कमीत कमी 2 तास चर्चा केली जाते. क्लिअर आहे? अल्प कालावधी चर्चा, अर्धा तास चर्चा. अर्धा तास चर्चा काय, एखाद्या विषयावर चर्चा झालेली, मात्र मंत्र्याकडून काही स्पष्टीकरण, काही तथ्यात्मक बाबीची गरज आहे, त्यावेळेस अर्धा तास चर्चा अध्यक्षांनी स्वीकारलं तर ते आठवड्यातून 3 दिवस अर्धा तास चर्चेला परवानगी देऊ शकतात. त्याच्यानंतर अल्प कालावधी चर्चा, हे एखाद्या मुद्द्यावर चर्चा करणं गरजेचं आहे, मात्र त्याच्यावर इतकी जास्त चर्चा करायची नाहीये, थोड्याच वेळामध्ये त्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. त्यावेळेस अध्यक्ष काय करतात, 2 तासासाठी ती चर्चा करण्यावर परवानगी देतात आणि ती 2 दिवस आठवड्यातले दिली जाऊ शकते. 1953 पासून भारतामध्ये अल्प कालावधी चर्चा हे साधन काय केलं जातं, वापरलं जातं. क्लिअर? त्याच्यानंतर स्पेशल मेन्शन म्हणून एक साधन असतं. म्हणजे आपण जे वर बघितलं, आतापर्यंत काय बघितलं, कॉलिंग अटेन्शन मोशन, प्रिव्हिलेज मोशन, क्लोजर मोशन, नंतर पॉइंट ऑफ ऑर्डर असेल किंवा तुमचं शॉर्ट ड्युरेशन असेल, हाफ अन आवर असेल, ऍडजॉर्नमेंट असेल, या कुठल्याच साधना अंतर्गत जर एखादी गोष्ट बसत नसेल किंवा अध्यक्षांनी त्याला परवानगी दिली नाही, तर ते तुम्ही स्पेशल मेन्शन मध्ये काय करू शकता, त्याला दाखल करू शकता. त्याला विशेष प्रस्ताव म्हणतात. आतापर्यंत बघितलेल्या कुठल्याच प्रस्ताव अंतर्गत जर चर्चा करणं शक्य नसेल तर ती चर्चा कुठे केली जाते, स्पेशल मेन्शन, त्याला रूल 377 पण म्हणतात. तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ज्यावेळेस आता टीव्हीवर बघता त्यावेळेस खाली पट्टी फिरत असते, तर जी काही चर्चा सुरू आहे ते कुठल्या नियमांतर्गत सुरू आहे, कशावर चर्चा सुरू आहे, हे तिथं फिरत असतं सारखं. ते आता बघा कधी टीव्हीवर बघितलं तर त्याच्यामध्ये विशेष प्रस्तावावर जर चर्चा असेल तर डिस्कशन अंडर रूल 377 असं ते फिरत असतं खाली, बरोबर. किंवा शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन असेल तर त्याचं तसं, ऍडजॉर्नमेंट मोशन असेल तर तसं, कुठल्या गोष्टीवर चर्चा सुरू आहे, कुठल्या साधनाच्या अंतर्गत ही चर्चा सुरू आहे हे दर्शवतं ते फिरणार. जर वर बघितलेलं आपण कुठल्याच याच्या अंतर्गत जर चर्चा होणं शक्य नसेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, विशेष प्रस्ताव अंतर्गत चर्चा, त्याला म्हणायचं रूल 377. क्लिअर झालं हे? आता बघा, आता ऍक्च्युली आपण बघूया की भारतामध्ये कायदा संमत प्रक्रिया, कायद्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आपण. त्याच्यानुसार आता भारतामध्ये कायदा संमत कसा केला जातो, आपण बघितलं की सर्वसाधारण कायदा कुठल्याही सभागृहामध्ये मांडला जातो. क्लिअर आहे? आता समजा एका सभागृहामध्ये कायदा मांडला तर त्याच्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या टप्प्यामधून तो कायदा जातो. पहिला आहे प्रथम वाचन. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवश्यक आहे की भारतामध्ये मोबाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, भारतामध्ये डिजिटल जे ट्रान्झॅक्शन आहेत किंवा डिजिटल सोशल मीडिया आहे किंवा कम्प्युटर, मोबाईल आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर व्यवहार भारतामध्ये होत आहे, बरोबर. मग अशा पद्धतीनं तर भारतामध्ये माणसाच्या म्हणजे लोकांचा जो डाटा आहे, डाटा प्रायव्हसी बरोबर पाहिजे. समजा आपण फेसबुकवर आपलं सगळी माहिती आहे, फेसबुकनं जर ती माहिती दुसऱ्याला विकली तर
किंवा गुगलकडची माहिती जर गुगलनं दुसऱ्या देशाला विकली तर, म्हणजे असं म्हटलं जातं की आत्ताचे जे आहे की डाटा इज अ न्यू ऑइल. जसं तिसरी जी औद्योगिक क्रांती होती ती तेलामुळं काय झाली, खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली, तसंच आताची जी क्रांती आहे ती डाटा. आपल्याला आपण मान्य करत नाही की डाटा किती महत्वाचा आहे. आपण मोबाईलमध्ये सरळ गुगल प्ले स्टोअरवरून एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करतो आणि त्याला मान्यता देतो. ते कुठले मान्यता मागते, तुमचा आपला मोबाईल आहे ते, तुमचा हेडफोन आपण मान्यता दिली तर आपण काय बोलतोय हे पण ते ऐकू शकतात तिकडं. कॅमेऱ्याची मान्यता दिली, आपल्या परवानगीशिवाय ते कॅमेरा ओपन करून आपण कुठं आहे काय आहे ते सगळं बघू शकतात. म्हणजे मान्यता देताना आपल्याला कुठलंही डिजिटल क्षेत्रामध्ये वावरत असताना त्याचं अवेअरनेस आपल्याला नाही. तर मग असं एखाद्या सदस्याला वाटलं की डाटा प्रोटेक्शन बिल, भारतीय नागरिकांचा जो ऑनलाईन डाटा आहे त्याचं प्रोटेक्शन करायचंय आणि तो आतापर्यंत बिल आता अस्तित्वात नाही आहे भारतामध्ये, तर असं एखादं बिल संमत करणं गरजेचं आहे. तर आपण एक घेऊया ते बिल, समजा तो लोकसभेचा सदस्य आहे तर लोकसभेमध्ये तो बिल मांडणार. बिल सर्वसाधारण विधेयक मंत्री पण मांडू शकतो किंवा खाजगी सदस्य देखील मांडू शकतो, हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. मंत्री सुद्धा मांडू शकतो किंवा सर्वसाधारण खाजगी सदस्य देखील ते बिल मांडू शकतो. असं एखाद्या सदस्यानं जर बिल मांडलं तर ते कुठल्या कुठल्या टप्प्यामधून जातं त्याला म्हणायचं बिलाची प्रक्रिया. पहिलं असतं प्रथम वाचन, दुसरं असतं द्वितीय वाचन आणि तिसरं असतं तृतीय वाचन. म्हणजे फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि थर्ड रिडिंग अशा पद्धतीने या टप्प्याटप्प्यामधून ते बिल पुढे सरकतं. आता प्रथम वाचन म्हणजे काय, पहिल्यांदा समजा आपण बघितलं की डाटा प्रोटेक्शनचं बिल मांडायचं. डाटा प्रोटेक्शनचं बिल मांडताना आपल्याला त्याच्यामध्ये काय आता लिव्ह ऑफ द हाऊस घ्यावी लागणार, अध्यक्षाला सांगावं लागणार की मला हे बिल मांडायचंय, मोशन प्रस्ताव मूव्ह करावं लागणार, सबस्टॅन्टिव्ह मोशन बघितलं होतं आपण, मोशन मूळ प्रस्ताव दाखल करावा लागेल अध्यक्षाकडे. मूळ प्रस्ताव काय की मला डाटा प्रोटेक्शन संबंधी सभागृहामध्ये बिल मांडायचं आहे, मला परवानगी द्या. अध्यक्षानं परवानगी दिली त्याला लिव्ह ऑफ द हाऊस म्हणतात. अध्यक्षानं परवानगी दिली तर तुम्ही ते बिल मांडू शकता. त्याच्यामध्ये विधेयक मांडणी, इंट्रोडक्शन, बरोबर. विधेयकाची मांडणी तुम्ही करणार, त्याच्यामध्ये दोन मुद्दे असतात की विधेयकाचं नाव, टायटल ऑफ द बिल आणि त्याच्यानंतर उद्देश. प्रथम वाचनामध्ये विधेयकाची मांडणी केली जाते, सबस्टॅन्टिव्ह मोशन, मूळ प्रस्ताव दाखल केला जातो अध्यक्षाकडे, अध्यक्षांनी परवानगी दिली तर तुम्ही ते मांडू शकता. मांडताना तुम्हाला दोन गोष्टी सांगाव्या लागतील, विधेयकाचं नाव काय. आता आपण जे उदाहरण घेतो त्या विधेयकाचं नाव काय, डाटा प्रोटेक्शन बिल. डाटा प्रोटेक्शन बिल, त्याचा उद्देश काय, भारतीय नागरिकांच्या जे ऑनलाईन डाटा आहे त्याचं संरक्षण करणे. ठीक आहे, हे झालं विधेयकाची मांडणी. त्याच्यानंतर काय केलं जातं, विधेयक तुम्ही मांडले त्याच्यानंतर ते भारताच्या गॅझेटमध्ये प्रकाशित केलं जातं. गॅझेट म्हणजे काय असतं, भारतीय शासनाचं काय असतं ते पब्लिकेशन असतं. शासनाचे जे निर्णय असतात ते सगळे कुठं प्रकाशित केले जातात, भारताच्या गॅझेटमध्ये. म्हणजे प्रथम वाचनामध्ये दोन टप्पे असतात. पहिल्यांदा विधेयकाची मांडणी केली जाते, विधेयक मांडताना तुम्हाला विधेयकाचं नाव आणि उद्देश सांगावा लागतो आणि त्याच्याबरोबर भारताच्या गॅझेटमध्ये ते प्रकाशित केलेले होते. आता हे कंपल्सरी आहे का तर नाही. जर भारताच्या गॅझेटमध्ये ते बिल पहिलेच प्रकाशित केलं गेलेलं असेल तर त्याला विधेयकाची मांडणी सभागृहामध्ये करणं गरजेचं नसतं, हे एक लक्षात ठेवा. परत आता हे झालं, यालाच म्हणायचं प्रथम वाचन. हे दोन टप्पे झाले म्हणजे काय झालं, त्याचा विधेयकाचं काय झालं, प्रथम वाचन झालं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा द्वितीय वाचन. आता द्वितीय वाचनामध्ये काय होतं, याच्यावर सर्वसाधारण चर्चा केली जाते. आता आपण बघितलं की डाटा प्रोटेक्शन बिल मांडलं, विधेयकाचं नाव सांगितलं, उद्देश सांगितला सदस्यांना, नंतर ते प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वसाधारण चर्चा सभागृहामध्ये केली जाते. सर्वसाधारण चर्चामध्ये वेगवेगळे सदस्य भाग घेतात आणि त्या बिल काय केलं जातं, बिलावर चर्चा केली जाते सर्वसाधारण. म्हणजे असं खोलात जाऊन नाही, पण हे बिल कशा संदर्भात आहे, आता डाटा प्रोटेक्शन आहे तर मग त्याची गरज काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे, त्यात आतापर्यंत काय काय घटना घडलेल्या आहेत,
मग दुसऱ्या देशामध्ये कशा पद्धतीचं बिल आहे, मग आपण ते संमत करणं का गरजेचं आहे, असं काय सर्वसाधारण चर्चा त्याच्यावर केली जाते. त्याच्यानंतर काय केलं जातं, जर असं समजलं सर्वसाधारण चर्चेच्या दरम्यान की बाबा याच्यावर अजून सखोल चर्चा गरजेची आहे, म्हणजे आपलं जेवढं आपल्याला वेळ लागणार आहे त्याच्यापेक्षा काही लोक तिथं बसणार आणि त्याच्यामध्ये काही सखोल चर्चा करणार, अधिक चर्चा करणार, असं जर सदस्यांना गरजेचं वाटलं तर समितीकडे विधेयक समिती कमिटी स्टेज म्हणजे सर्वसाधारण चर्चेच्या अंतर्गत जर असं वाटलं की समितीकडे पाठवणं गरजेचं आहे तर त्याच्यावर काय केलं जातं, समितीकडे ते पाठवलं जातं आणि त्याच्यावर समिती, आपण दोन समित्या बघितल्या का, कुठली सिलेक्ट समिती आणि जॉईंट समिती. सिलेक्ट समितीमध्ये त्या सभागृहाचे सदस्य असतात, जॉईंट समितीमध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. मग सिलेक्ट किंवा जॉईंट असं दोन्ही कुठल्याही समितीकडे ते बिल पाठवलं जातं, त्याच्यावर चर्चा केली जातो. समिती काय करते, त्याचा अहवाल सभागृहामध्ये सादर करते आणि त्याच्यावर काय केलं जातं, मग क्लिअर आहे. सर्वसाधारण चर्चा केली बिल असं सापडलं की याच्यावर अजून अधिक सखोल चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणून ते आपण एखाद्या समितीकडे पाठवू. समिती कुठल्या कुठल्या असतात, दोन सिलेक्ट कमिटी, जॉईंट कमिटी, या दोन्हीपैकी कुठल्या तरी कमिटीकडे ते पाठवलं जातं. त्याच्यावर ते कमिटी काय करते, अहवाल देते आणि त्या अहवालानुसार बिल मधले जे क्लॉज असतात, बिल मधले वेगवेगळे जे भाग असतात, बिल मधले वेगवेगळे ज्या तरतुदी असतात, त्याच्यावर वेगवेगळी चर्चा केली जाते. म्हणजे डिटेलमध्ये ते बिल काय केलं जातं आता बघितलं जातं, क्लॉज बाय क्लॉज. क्लिअर आहे. पहिल्यांदा विधेयक मांडणी झाली, त्या गॅजेटमध्ये प्रकाशित झालं, सर्वसाधारण चर्चा झाली, समितीकडे पाठवलं, समितीचा अहवाल आला आणि बिल आता काय केलं, क्लॉज बाय क्लॉज नुसार काय केली, त्याच्यावर चर्चा केली आणि प्रत्येक क्लॉज वेगवेगळ्या पद्धतीने संमत केला जातो, वेगवेगळे वोटिंग त्याच्यावर घेतले जाते. समजलं तुम्हाला. आपण जे बघितलं होतं की क्लोजर बाय कंपार्टमेंट्स, क्लोजर मोशन होतं, क्लोजर मोशन मध्ये क्लोजर बाय कंपार्टमेंट होतं, बिल असतं, बिलला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं जातं, वेगवेगळ्या क्लॉज नुसार त्याला डिवाइड केलं जातं, वेगवेगळ्या क्लॉजवर वेगवेगळे मतदान घेतलं जातं आणि एक एक क्लॉज त्याच्यामध्ये परत इन्क्लूड केलं जातं. अशा पद्धतीने हे द्वितीय वाचनाचे 3 टप्पे आहेत. त्यानंतर आता हे संपलं, पण आता तृतीय वाचनामध्ये काय असतं, विधेयक संमती किंवा नकार. तिसऱ्या वाचनामध्ये आता ऍज अ विधेयक इथं काय केलं आपण, क्लॉज नुसार त्याच्यावर चर्चा केली, क्लॉज नुसार त्याच्यावर मतदान घेतलं. आता मात्र हे सगळं जे विधेयक आहे त्याच्यावर शेवटी काय केलं जातं, सदस्यांकडून मी या विधेयकाच्या बाजूने आहे तर काय आणि या विधेयकाच्या विरोधात आहे तर काय हे सांगितलं जातं आणि टोटल विधेयक जे आहे ते शेवटच्या तृतीय वाचनामध्ये काय केलं जातं, सगळं कम्प्लीट जे विधेयक आहे ते संमत झालं किंवा त्याला नकार दिला, अशा पद्धतीने तृतीय वाचनामध्ये विधेयकाला संमती दिली जाते. आता तृतीय वाचनामध्ये कुठल्याही नव्या सुधारणा सुचवल्या जाऊ शकत नाही. सुधारणा कुठं सुचवल्या जाऊ शकतात, इथं या क्लॉज मध्ये मला वाटतं की सुधारणा गरजेची तुम्ही या पद्धतीने मांडले, पण मला वाटतं की याच्यानुसार डाटा प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये ही तरतूद नसून, मग समजा डाटा प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये 2 वर्षाची सजा दिलेली, जर तुम्ही तुमच्या डाटाचं उल्लंघन केलं तर त्याला 2 वर्षाची सजा, पण एखाद्या सदस्याला सुचवायचे युरोपमध्ये तर 5 वर्षाची सजा आहे, 2 वर्षाची सजा पर्याप्त नाही, आपण 5 वर्ष करूया. तर इथे या क्लॉज मध्ये काय करू शकतो, तो विधेयक तो सदस्य सुधारणा सुचवू शकतो, म्हणजे अमेंडमेंट. बघितलं होतं आपण, मूळ प्रस्ताव होता, मूळ विधेयक, त्याच्यानंतर सबस्टॅन्टिव्ह, सबस्टिट्यूट, सबस्टॅन्टिव्ह मध्ये मूळ विधेयक मानलं. म्हणजे आता सबस्टिट्यूट मध्ये काय केलं जाणार, डाटा प्रोटेक्शन ऍक्ट, जर एखाद्या सदस्याला वाटले डाटा प्रोटेक्शन ऍक्ट नको बाबा, डाटा प्रोटेक्शन ऐवजी आपण डाटा कंट्रोल ऍक्ट असं त्याचं नाव ठेवायला पाहिजे किंवा त्या पद्धतीच्या त्याच्यामध्ये तरतुदी करायला पाहिजे. जर त्यांना त्याचा पर्याय सुचवला तर त्याला सबस्टिट्यूट मोशन म्हणतात, बरोबर आहे, आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण सबसिडियरी मोशन. सबसिडियरी मोशन काय करतं, मूळ प्रस्तावाला पुढे नेतं आणि मूळ प्रस्तावाला पुढे कशा पद्धतीने नेलं जातं, या पद्धतीने सर्वसाधारण चर्चा, समितीचा टप्पा, अँसिलरी मध्ये बघितलं होतं आपण, क्लॉज नुसार चर्चा बघितलं होतं. नंतर काय, सुपरसिडिंग, जर
एखाद्या मध्ये आपल्याला वाटतं की 2 वर्ष आहे, नाही आपल्याला बदल करायचा, तर त्याला आपण काय म्हटलं होतं, त्याच्यामध्ये मूळ प्रस्तावामध्ये तुम्हाला बदल सुचवणं शक्य होतं. मग बदल सुचवणं कधी शक्य होतं, या क्लॉज नुसार इतर करताना आपण तुम्ही अमेंडमेंट मोशन मूव्ह करू शकता अंडर द सबसिडियरी मोशन. आणि त्याच्यानंतर तृतीय वाचनामध्ये कुठलेही बदल तुम्हाला सुचवू दिले जात नाही. ऍज अ बिल म्हणून तुम्हाला चर्चा करायची आहे की मी या बिलाच्या बाजूने या विरोधात आहे. बाजूने असेल तर बाजूने बोलायचं, विरोधात असेल तर विरोधात बोलायचं. शेवटी काय केलं जातं, सर्व बिल सगळ्या सदस्यांसाठी ओपन केलं जातं की आता तुम्ही याच्यावर मतदान करा. मग बिल त्याच्यावर मतदान केलं जातं. बिल जर संमत झालं तर असं गृहीत धरलं जातं की त्या सभागृहानं ते बिल संमत केलं, आणि जर त्या सभागृहानं नकार दिला तर असं समजलं होतं की सभागृहानं ते बिल नकार दिला. बरं, आता हे लोकसभेमध्ये आपण मांडलं होतं. लोकसभेमध्ये या 3 टप्प्यामधून ते बिल जाणार. आता हे बिल संमत झालं लोकसभेमध्ये, नंतर आपण बघितलं होतं की ते कुठं पाठवलं जाणार, राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये दुसऱ्या सभागृहामध्ये बिल पाठवल्यानंतर त्या बिलला देखील या 3 टप्प्यामधून जावं लागतं. दुसऱ्या सभागृहामध्ये देखील प्रथम वाचन होणार, दुसऱ्या सभागृहामध्ये देखील द्वितीय वाचन होणार, दुसऱ्या सभागृहामध्ये देखील तृतीय वाचन होणार. हा, आणि दुसऱ्या सभागृहामध्ये ते बिल संमत झालं तर नंतर त्याला कुठं पाठवलं जातं, राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली तर डाटा प्रोटेक्शन बिल होतं, त्याचा डाटा प्रोटेक्शन ऍक्ट होतो आणि ते अंमलात आणलं जातं. क्लिअर? तुम्हाला कायदा संबंधी कायदा निर्मिती प्रक्रिया, निर्मिती म्हणायला पाहिजे. कायदा कसा बनतो भारतामध्ये, कायदा निर्मिती प्रक्रिया समजली आता. कायदा निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रत्येक जे सभागृह असतात त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. प्रथम वाचन त्याच्यामध्ये काय होतं, द्वितीय वाचन त्याच्यामध्ये काय होतं, आणि तृतीय वाचन त्याच्यामध्ये काय होतं. यानुसार प्रथम सभागृहामध्ये जर बिल संमत झालं तर ते बिल पुन्हा द्वितीय सभागृहाकडे पाठवलं होतं. द्वितीय सभागृहामध्ये सुद्धा हे 3 टप्प्यामधून जातं. त्याच्यानंतर जर द्वितीय सभागृहाने संमत केलं तर राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. जर द्वितीय सभागृहाने संमत न करता बदल सुचवले आणि ते बदल पहिल्या सभागृहाला मान्य नसतील तर डेडलॉक होतो, किंवा द्वितीय सभागृहाने 6 महिन्यापर्यंत त्या बिल्लाला काहीच केलं नाही, त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही तरी डेडलॉक निर्माण होतो. आणि त्यावेळेस संविधानाच्या कलम 108 अंतर्गत काय केलं जातं, आपण बघितलं की संयुक्त बैठक आयोजित केली जाते. बरोबर आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये कायदा बनवला जातो. समजलं? ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता पार्लमेंटमध्ये राहिलंय बजेट. बजेट कसं संमत केलं जातं आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस भेटूया त्यावेळेस आपण बजेटची निर्मिती प्रक्रिया, कायदा निर्मिती प्रक्रिया आणि बजेट निर्मिती प्रक्रिया हे दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामुळं कायदा निर्मिती प्रक्रिया आपण कशी केली जाते बघितलं. कुठले कुठले कायदे असतात, सर्वसाधारण कायदा बघितला आपण, वित्त विधेयक बघितलं, त्याच्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक बघितलं. आता याच्यामध्ये आता संमती देताना कुठलं बहुमत लागणार हे त्या विधेयकावर ठरणार की ते विधेयक घटना दुरुस्ती विधेयक आहे का, सर्वसाधारण विधेयक आहे का, ते वित्त विधेयक आहे का, ते धन विधेयक आहे. बरोबर. त्या सगळ्या माध्यमातून अशा पद्धतीनं कायद्याची निर्मिती केली जाते. आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस भेटूया त्यावेळेस आपण बघूया आता बजेट कसं संमत केलं जातं आणि लोकसभा आणि राज्यसभा मधील फरक, लोकसभेचे काय विशेष दीर्घ असतात, राज्यसभेचे काय विशेष दीर्घ असतात, आणि भारतीय जी पार्लमेंट आहे, संसद आहे, ती सार्वभौम कशी आहे, त्याची विशेषता काय आहे. म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण पार्लमेंट संपेल आपलं. बरोबर. पूर्ण पार्लमेंट, सगळ्यात मोठा चॅप्टर पार्लमेंटच आहे. पार्लमेंट समजणं खूप आवश्यक आहे. सगळे आपण पार्लमेंटच्या तरतुदी बघितल्या. आता बजेट आणि लोकसभा राज्यसभेमधील फरक एवढं जर आपण पुढच्या वेळेस बघूया म्हणजे आपलं पार्लमेंट कम्प्लीट होईल. ठीक आहे. ठीक आहे. याच्यावर अजून तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. काय समजलं नाहीये किंवा काय शंका आहे कुठल्या गोष्टीची. जर नसेल तर आपण थांबूया. ओके. ठीक आहे. अभ्यास करा, जे सांगितलं ते वाचा, ते रनिंग नोट्स काढून ठेवा. सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून देणं शक्य नसतं. मी जे बोलतो त्याच्यानुसार तुम्ही रनिंग नोट्स पण लिहित चला. त्याच्यावर रिव्हिजन करा. जर काही डाऊट असेल तर नंतर विचारत जा. ओके. चालेल, थांबूया आपण. थँक्यू.